त्याचप्रमाणे उद्धव साहेब सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे की आपण महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करावं, माल्यार्पण करावं. शिवाजी महाराजांचं स्वागत. कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करावी. फोटोचं माल्यार्पण होत आहे. सभेच्या ठिकाणी माननीय शरदचंद्र पवार साहेब इथे उपस्थित झाले आहे. त्याचप्रमाणे उद्धवजी ठाकरे साहेब हे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आहे. आणि यानंतर दे आस्ते कदम महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान दाविष्ट न्याय अलंकार मंडित शस्त्र शास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश श्रीयासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक हिंदू मत पादशा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आदरणीय शरद पवार साहेब, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब, माजी मंत्री अनिल देशमुख साहेब इथे उपस्थित झालेले आहे. माझी विनंती आहे की माननीय शरदचंद्र पवार साहेबांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाजार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुशील कोठारी आणि इतर सर्व मंडळी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अर्धे लोक सर्व मंडळी स्वागत करतील. उद्धव ठाकरे साहेबांचं सुद्धा स्वागत करतील. उपस्थित सर्व नेते मंडळींचं स्वागत या ठिकाणी होत आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी माननीय महाराज संजयजी. की छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की राष्ट्रपिता महात्मा गांधी की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं स्वागत शिवसेनेचे सर्व पदाधिकारी करतील. मीरापूरकर, बालपांडे, खुपसुरे सर्व लोक स्वागत करतील. करू द्या साहेब. शिवसेनेचे लोक या फटाफट. रविकांत बालपांडे, राजू खुपसुरे, मीरापूरकर. हिंदवी हृदय सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे. आम आदमी पार्टीचे संजय सिंग यांचं स्वागत अनिल दवादे आणि सर्व मित्रमंडळी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अनिल दवादे, अतुल वांदिले, सुधीर कोठारी, अतुल वांदिले, प्रवीण वर्बे, पंढरी कापसे, सौरभ तिमांडे सर्व मिळून आपण संजय सिंग साहेबांचं स्वागत कर. प्रवीण आफ्ताबाई, सुनील राऊत, त्याच्यानंतर कोण आपले राजू वैद्य हे सर्व स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नीता दोपे कृपा करून स्टेजवर या. साहेब, शरद पवार साहेब, उद्धव साहेब सर्वांना विनंती आहे की साहेब आपले सर्व पदाधिकारी बाहेर उभे आहे. पोलीस सर्व पदाधिकारी आपल्या बाहेर उभे ठेवले. कृपा करून आपल्या पदाधिकाऱ्यांना बोलवा साहेब. माजी आमदार मधुकर कुकडे साहेब, माजी आमदार खासदार बेग साहेब हे सुद्धा बाहेर उपस्थित आहे. माझी विनंती आहे की आपण त्यांना बोलावं. रणजित दादा बोलणार आहे. रणजित दादा एक मिनिट. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ रोहिणीताई खडसे या सभेला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. रोहिणीताई खडसे. तो माईक गेटच्या बाजूचा लोक उभे आहे त्यांनी कृपया करून इकडे चेअरवर बसावं. चेअरची व्यवस्था पूर्ण झालेली आहे. उजव्या बाजूला कृपा करून या. चेअरवर बसा. सर्व लोक चेअर आहे तुमच्यासाठी चेअर ठेवले आहे. माझी विनंती आहे सर्व लोकांना
की चेअर आहे, आपण उजव्या बाजूला या आणि चेअरवर बसा. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडकं नेतृत्व, आपले तरुण तडफदार नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, येथे उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सगळे सन्माननीय नेतेगण, पदाधिकारी आणि ज्यांच्या भेटीसाठी आम्ही आलोय, तर हा प्रचंड असा जनसमुदाय, बंधू आणि भगिनींनो, खरं येत्या 26 तारखेला आपल्या सगळ्यांचा हा जो उत्साह आज रोजी दिसतोय, तो हा उत्साह मतदान करून आपले उमेदवार आदरणीय अमरदादा काळे यांच्यासाठी आपण मतदानाच्या रूपाने तुमचे आशीर्वाद द्यावे ही विनंती करायला आम्ही आलोय. खरं आता राहिलेत ते फक्त 2-3 दिवस. तुमचा उत्साह बघून मला विश्वास आहे की अमरदादा च्या पाठीशी तुमचे आशीर्वाद आहेत आणि दादा निवडून नक्की येतील, हा तुमच्या प्रतिसादाने मला विश्वास आहे. माझी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे, फार बोलणार नाही आज रोजी वक्त्यांना आपल्याला ऐकायचं आहे, पण माझी जी विनंती आहे त्या विनंतीवरती आपण नक्की लक्ष देऊन येत्या 26 तारखेला नीता एकच ढोबळेला गोष्ट पाठवा इकडे. करावी. सुरेश आपल्यामध्ये उत्साह आहे. महाराष्ट्रामध्ये आज जे वातावरण बघतोय ते महाविकास आघाडीसाठी पूरक असं वातावरण आहे. प्रत्येकामध्ये एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रत्येक व्यक्ती देतोय, महिला देत आहेत, तरुण देत आहेत. पण फक्त उत्साह दाखवून किंवा सभेला हजेरी लावून हे होणार नाही. आपल्याला बदल करायचा असेल तर तो येत्या 26 तारखेला तुम्ही तुमच्या गावाची जबाबदारी घ्या, तुम्ही तुमच्या वाड्याची जबाबदारी घ्या, तुम्ही तुमच्या बूथची जबाबदारी घ्या. मतदान केंद्रापर्यंत तुम्ही मतदान कसं पोहोचेल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचे आहे. आणि माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे, आपण चुलीपर्यंत जाऊ शकतो, घरापर्यंत जाऊ शकतो, आपण जास्तीत जास्त मतदान काढण्यावर भर द्यायला हवा. आज महिलांवरती जर आपण बघितलंय तर आपण महिला स्वतः बाहेर पडून जर मतदानासाठी गेलो ना तर आपली परिस्थिती आपण बदलू शकतो. सगळ्यात जास्त ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये जर कुणाला झळ बसली असेल तर ही आपल्या माता भगिनींना. मतदान करायला फक्त 5 मिनिटं लागणार आहेत, पण ह्या 5 मिनिटाच्या काळामध्ये तुमच्या 5 वर्षाचा आयुष्याचं जे तुमचं लेखाजोखा आहे, हा 5 मिनिटाच्या काळामध्ये तुमच्या मतदानामधून तुम्ही 5 वर्षामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे आणि काय आपल्या उमेदवाराकडनं, आपल्या खासदारांकडनं तुम्हाला हवंय हे तुमच्या 5 मिनिटाच्या मतदानावरती डिपेंड करणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, 5 मिनिटाचं मतदान करत असताना तरुणांनी लक्षात ठेवा ती तुमची बेरोजगारी, महिलांनी लक्षात ठेवा ती तुमच्यावरती झालेले अत्याचार आणि वाढलेली महागाई, शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवा 5 वर्ष तुमच्या मालाला भाव भेटलेला नाही, हे लक्षात ठेवून मतदान करा, एवढीच विनंती करेल. आणि तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही अशा मतदान करत असताना सुज्ञतेने तुम्ही मतदान कराल हा मला विश्वास आहे. परत एकदा 26 तारखेला अमरदादा काळे यांच्या तुतारी वाजवणाऱ्या ह्या चिन्हावरती आपण मतदान कराल हा विश्वास आणि आशा व्यक्त करते. धन्यवाद. यानंतर माजी मंत्री अनिल देशमुख साहेब सभेला संबोधित करतील. अनिल देशमुख साहेब. रणजित कांबळे साहेब आमदार देवळी पुलगाव हे सभेला संबोधित करतील. माननीय अजित दादा. मंचवर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब, शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे, संजय सिंग साहेब, मंचवर बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 26 तारीखला आपल्याला ठरवायचं आहे की पुनश्च एक वेळ वर्धा जिल्ह्याचे नेतृत्व
पुढचे 5 वर्षासाठी कोण करणार? 10 वर्षासाठी आपण रामदास तडसचे नेतृत्व पाहून राहिलो. मी आपले सगळेला एक प्रश्न विचारू इच्छितो की मागचे 10 वर्षमध्ये रामदास तडसनी कोणतं एक असं काम केलं जे खासदार केलं पाहिजे? साठे साहेब होते, त्यांनी आपल्याकडे गावोगावी टेलिफोन आणलं, त्यांनी लॉयड स्टील सारखं मोठं उद्योग इकडे आलं. प्रभाताई होते, त्यांनी देवलीची MIDC आणली. वर्धा जिल्ह्यामध्ये खासदार असताना जे आत्महत्याग्रस्त पॅकेज आहे ते माननीय प्रधानमंत्री, तेव्हाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंगच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला आणून दिलं होतं. रामदास तडसनी असं कोणचं काम केलं तुम्ही विचार करा. 10 वर्ष खासदार होते, 12 वर्ष MLC होते स्थानिक स्वराज्य संस्थेचं, एक काम नाही केलं. आणि तुम्ही आम्हाला जास्ती विचार करण्याची गरज नाही आहे. त्यांचेच पक्षाचे माजी खासदार सुरेश वाघमारे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की यांच्यासारखं निष्क्रिय खासदार आम्ही आजपर्यंत पाहिला नाही. आणि ज्या दिवशी फॉर्म भरासाठी गेले, सुरेश वाघमारे तिकडे उपस्थित होते. एक पत्रकारांनी विचारलं की बा तुमचं समाधान झालं का की आपण फॉर्म भरासाठी इकडे आले? त्यांनी सांगितलं नाही, मी ठाम आहो माझे मतवर. पण त्यांचे जे ठरलेलं डायलॉग राहते की मोदी साहेबला 400 पारचं जे आव्हान मोदी साहेबने दिलेलं आहे, देशचे विकास, असे गोष्टी हे नेहमीच तुमच्या समोर सांगणार आहे. 10 वर्ष आपण रामदास तडसला निवडून दिलं, त्यांनी असं कोणचं काम केलं? आपण मोदीला पाहूनच दिलं ना मत. मोदी साहेबनी का केलं वर्धा जिल्ह्यासाठी? काहीच नाही केलं, एक काम नाही केलं. आणि जे काम केंद्र सरकारचे आहे, तुमचे घरकुल मंजूर झाले का? घरकुल जे केंद्र सरकारचा हिस्सा आहे आलं का? जवाहरवीरचे जे केंद्र सरकारचा हिस्सा आहे आलं का? आपल्याकडे 2-2 वर्षपासून प्रलंबित आहे. मी तुम्हाला एक लहानचं उदाहरण देतो. 7 वर्ष अगोदर रामदास तडसनी 820 घरकुल त्यांचे स्वतःचे गावमध्ये मंजूर केले होते. आजपर्यंत त्यांचे केंद्र सरकारचे हिस्से प्रलंबित आहे आणि ते काम तसेच पडून आहे. आता हे वारंवार तुमच्याकडे एकच गोष्टी सांगणार, मोदीकडे पहा, मोदीकडे पहा. मोदी आपले प्रश्न तिकडे मांडणार नाही. आपले सगळ्यांना माहित आहे, समुद्रपूरचं एक परवाचं एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेला आहे, ऑडिओ क्लिप. एक महाजन म्हणून सरपंचनी त्याला एक प्रश्न विचारलं, किंवा आम्ही सगळे शेतकरी आहोत, आमचे प्रश्न तुम्ही तिकडे काऊन नाही मांडून राहिले? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, तिकडे आम्हाला जास्ती बोलू नाही देत, गप्प बसा, बाजू बसा म्हणून सांगते. आता असे खासदारला तुम्हाला परत पाठवायचं आहे किंवा नाही, हे निर्णय तुम्हाला आम्हाला सगळेला घ्यायचा आहे. जास्ती वेळ नाही आहे, फक्त 3 दिवस राहिलेले आहे. माझे सगळेला नम्र विनंती आहे, बाकीचे प्रत्येक एरियामध्ये डोर टू डोरचे प्रकार फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. मला असं वाटते की हिंगणघाट समुद्रपूरमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला डोर टू डोर करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते एकमेव कारणसाठी मी सांगून राहिलो की तुतारी जे चिन्ह आहे ते थोडं नवीन आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर आपण जास्तीत जास्त भर द्या. मला खात्री आहे यावेळी अमर बाबू निश्चितपणे खासदार होणार, इतकंच सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व लोकांना विनंती आहे की उजव्या बाजूला खुर्च्या आहे आपल्यासाठी, आपण तिथं आसन असतो उजव्या बाजूला. यानंतर देशोन्नतीचे मुख्य प्रवर्तक संचालक माननीय प्रकाश पोरे साहेब संबोधतील. आणि साहेब तुम्ही सर्वात जास्त शेतकऱ्यावर बोला. धन्यवाद. मंचावर उपस्थित आदरणीय पवार साहेब, उद्धवजी, आपचे श्री संजय सिंगजी, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, इथं उपस्थित सर्व मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का, निष्पक्ष दैनिकाचा मी संपादक आहे आणि सातत्याने शेती आणि शेतकरी याच विषयावर सातत्याने बोलत असतो. मी तुम्हाला एक मुद्दाम आठवण देऊ इच्छितो शेतीच्या संदर्भात. पवार साहेबांची एक गोष्ट तुम्ही विसरली असाल. 2000 साली जी कर्जमाफी झाली होती 72,000 कोटी रुपयाची, त्या कर्जमाफीचं वैशिष्ट्य होतं बिना सही बिना अर्ज अशी जी काही तुम्हाला कर्जमाफी मिळाली त्याचे साक्षीदार आणि त्याला पुढाकार घेणारे शरद पवार आहेत, ते मी तुम्हाला मुद्दाम सांगतो.
त्याच्यानंतर ज्या काही कर्जमाफ्या झाल्या त्या तुम्हाला माहित आहे, 5-5 फुटाचे 10-10 फुटाचे ठसे घेतल्या गेले, अपमानित केल्या गेलं आणि कर्जमाफी मिळालीच नाही ज्यांना मिळायची. मात्र 5 एकराखालील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही शरद पवार साहेबांनी दिली, हे एकदा मुद्दाम तुम्हाला आठवण देऊ इच्छितो. त्या कर्जमाफीकरिता माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकाराला मनमोहन सिंग साहेबांनी दिल्लीला बोलावलं आणि त्यांनी विचारलं की या विषयावर जे शेतकरी आत्महत्या सुरू आहे, ज्या संदर्भात देशोन्नती एवढा गदारोळ करते, मला समजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, आजच्या ह्या काळामध्ये एक पंतप्रधान कार्यालयातून फोन येतो एका सामान्य पत्रकाराला आणि ते म्हणतात की भेटीला या. ही फार मोठी गोष्ट आहे आजच्या ह्या घडीला, किंवा जिथं मंत्र्याला आणि खासदाराला सुद्धा पंतप्रधान विचारत नाहीत, तिथं एका पत्रकाराला बोलावलं आणि मला विचारलं की तुम्हाला कोण कोण सभेमध्ये हजर आहे. मी त्यांना सांगितलं की कृषी मंत्री पाहिजे पवार साहेब, त्याच्यानंतर अर्थमंत्री, हे 2-3 लोक आपण तिथे, आणि 40 मिनिटाचा वेळ मिळाला. 2 तास 40 मिनिटं सभा चालली. साहेब त्याचे साक्षीदार आहेत. आणि त्याच्यानंतर 72,000 कोटीची कर्जमाफी महिन्याभरामध्ये साहेबांनी जाहीर केली, मनमोहन सिंग साहेबांनी. मी तर फक्त विदर्भाचं दुखणं घेऊन गेलो होतो, मात्र त्यांनी सांगितलं की मी विदर्भाचा पंतप्रधान नाही, आम्ही पूर्ण भारताचा आहे आणि पाहिजे तर पूर्ण भारताचं पाहिजे, आणि त्यांनी कर्जमाफी दिली. आजचे जे पंतप्रधान आहेत ते फक्त गुजरात आणि गुजरात याच्यापेक्षा दुसरं काही बोलत नाहीत. मात्र मनमोहन सिंगांनी, मी जेव्हा विदर्भाचा प्रश्न घेऊन गेलो, अख्ख्या भारताचा विचार केला, हे पहिले समजून घ्या. आणि त्याच्यानंतरची परिस्थिती तेवढ्यावर थांबलं नाही. जेव्हा मी त्यांना सांगितलं की बँकात डिपॉझिट ठेवणारा एकेकाळी शेतकरी होता आणि आज तो डिपॉझिट ठेवणारा शेतकरी कर्ज काढतोय आणि कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या करतोय. एवढी वाईट अवस्था का झाली? तर शेतमालाला भाव नाही. त्याच्यानंतर मग 2008 साली जे आपले हमी भाव आहेत ते 40% ते 70% वाढवणारा पंतप्रधान आणि त्यांना साथ देणारे शरदचंद्र पवार साहेब इथं हजर आहेत. 40% ते 70% हमी भाव 2008 साली वाढलेले आहेत, एवढं लक्षात घ्या. आज जेव्हा 5%, 10% आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे रोज 17 रुपये 50 पैशाची भीक हे सरकार आपल्याला देतं. 17 रुपये 50 पैशाची, महिन्याला 500 रुपये, आणि 500 रुपये डिवायडेड बाय 30 गेले तर 17 रुपये 50 पैशाची भीक. अरे बुटाला पॉलिश करायला 20 रुपये लागतात आणि 17 रुपये 50 पैशाची भीक आम्हाला दिल्या जाते शेतकऱ्यांना. शेतमालाला भाव द्यायचा नाही. मोदींनी आपल्याला काय म्हटलं होतं की लागत से दुगना कर दूंगा. 2017 साली त्यांनी लागत से दुगना केलं. चूक आपली, आपण विचारलं नाही त्यांना की लागत से दुगना क्या. त्यांनी लागत से दुगना खर्च करून टाकला शेतकऱ्यांचा मागील 5 वर्षामध्ये आणि शेतमालाचे भाव निम्मे करून टाकले, आपण बघतोय गेल्या 5 वर्षापासून. आणि त्याच्या परिणामी विदर्भामध्ये एवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, भारतामध्ये वाढल्या आहेत. आणि एवढंच नाही आहे तर दिल्लीच्या सीमेवर आपण बघितले आहे की कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकल्या जातात, शेतकऱ्यांवर अश्रुधुराचे गोळे मारल्या जातात. 13 महिने शेतकरी दिल्लीच्या सीमांवर बसतात. मागणी फक्त एकच असते की 3 काळे कायदे मागे घ्या. 700 शेतकरी मरतात आणि त्याच्यानंतर पंतप्रधान म्हणतात की क्या मेरे लिए मरे क्या. इतका निष्ठुर पंतप्रधान मला वाटत नाही की या भारतामध्ये याच्या अगोदर कधी झाला असेल आणि पुढे भविष्यात कधी होईल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलं होतं मोदीजींनी, पुन्हा अच्छे दिन लावूंगा. अच्छे दिन आणलेत त्यांनी. आपण विचारलं नाही अच्छे दिन कोणाचे आणणार. अच्छे दिन त्यांनी आणलेत भाजपवाल्यांचे, अच्छे दिन त्यांनी आणलेत अडाणी अंबानीचे, अच्छे दिन आणलेत त्यांनी RSSचे. चुका आपल्या आहेत की आपण अशांच्या हातामध्ये गेली 10 वर्ष झाली सत्ता दिलेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम आज भोगतो आहोत. ही सगळी चूक सुधारण्याची संधी, ऐतिहासिक संधी येणाऱ्या 26 तारखेला या महिन्यामध्ये तुमच्या समोर आहे. एकदा 2दा चुका केल्यात, 3ऱ्या चुकीला माफी मिळणार नाही, एवढं पहिले समजून घ्या या सगळ्या गोष्टीमधून. आणि त्याच्यानंतर साधा आणि सरळ आहे की जे लोक म्हणतात म्हणजे खरी शिवसेना कोणाची. बाळासाहेब ठाकरे, लहान मुलाला विचारलं ना शेमळ्याला तर शिवसेना कुणाची, तर तो म्हणतो बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव ठाकरेची. आणि हे काय म्हणतात, नकली शिवसेना. पुढे जाऊन म्हणतात राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी नकली. अरे मी म्हणतो तुमची भाजपाच नकली आहे, भाजपाच नकली आहे. ही भाजपा ती अटल बिहारी वाजपेयींची भाजपा नाही आहे. तर ही कोणाची आहे, तर
मोदी की गॅरंटी, मोदीचं सरकार चाललंय, हे भाजपचं सरकार नाही चाललं. मोदी की गॅरंटी, मोदी की सरकार. आणि वरून एकच तुम्हाला सांगतो, चेहरा मोदींचा आहे समोर, त्यांच्या मागे त्यांच्या हाताचे दोर जे आहेत ते सर्व कोणाच्या हातात आहेत? तर अमित शहाच्या. आणि अमित शहाचे दोर कोणाच्या हातात आहेत? तर अडाणी आणि अंबानीच्या. तुम्हाला जर ह्या पुढे पुन्हा गुलामगिरी जायचं नसेल, झाली तेवढी शोभा, झाली तेवढी थंडी, जर तुम्हाला वाटत असेल की भरपूर थंडी झाली, बिन पाण्याने भादरल्या गेली असं जर तुम्हाला वाटत असेल, तर येणाऱ्या दिवसामध्ये 26 तारखेला पुन्हा ह्या चुका करू नका. मी तुम्हाला 2-3च उदाहरणं देतो, मला वेळ कमी दिलाय आणि ज्येष्ठ लोकांना बोलायचं आहे. तुम्ही एकच लक्षात घ्या, महागाई जे म्हणतात ना, फक्त शेतमालाच्या याच्यावर जी महागाई म्हणतात, परंतु जे कृषी मालाची उत्पादनं आहेत त्याच्या व्यतिरिक्त जशी खतं, PVC पाईप, मोटरसायकल, डेटा, जीवनावश्यक औषधी, कपडे, लोखंड, सगळ्यांच्या किमती दुप्पट टिप्पट आहेत. म्हणजे 2019ला जो 300 रुपयाचा PVC पाईप होता तो 900 रुपयाचा झाला. एक लक्षात घ्या. जी मोटरसायकल 2019ला 40,000 होती ती 1,20,000ची झालेली आहे. हे विसरू नका. आणि हे सगळे औद्योगिक उत्पादन आहेत. लोकांना काय दिल्या जाते हे स्वतः सांगतात की हम 80 करोड लोगों को मोफत में खाना दे रहे हैं. म्हणजे स्वतः सांगतात की पहिले 25 कोटी लोक होते, आता 80 कोटी लोकांना यांनी भिकारी केलं. म्हणता आम्ही 5 वर्ष देऊ, म्हणजे आम्ही जर 80 कोटी लोक आम्ही सुधरू देणार नाही, हे अजून दारिद्र्य रेषेत घालू गेलो. लोक मित्रांनो एक समजून घ्या, त्यांचे जे बोलणे असतात ना ते गर्भित असतात. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत गंभीरपणे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ज्या लोकांनी या देशामध्ये उभारलेले उपक्रम, सरकारी उपक्रम कवडी मोल विकून टाकले, त्याच्यानंतर या महाराष्ट्रातलं उदाहरण घेतलं तर 2759 गावं पडले आहेत महाराष्ट्रात, त्यातली 2305 गावं विदर्भात आहेत. याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीच नाही आहे. मित्रांनो एकच लक्षात घ्या, आम्हाला जर याच्या पुढे जर सुधारायचं असेल तर संधी इतिहास पुन्हा पुन्हा देत नसतो. एकदा दोनदा, तिसऱ्या चुकीला क्षमा मिळणार नाही एवढं बोलतो. साहेबांची रजा घेतो. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये दिल्लीवरनं माननीय अरविंदजी केजरीवाल यांचे सहकारी राज्यसभा सदस्य माननीय संजय सिंह साहब इस हिंगनघाट नगरी में आए. मैं उनको विनंती करता हूं कि कृपा करके यहाँ पे आप आके आपको मार्गदर्शन करें. इनकी तारीफ जरा मैं अलग कर देता हूँ. एक्चुअली मेरे भाषण में पूरी तारीफ करने वाला था इनकी. मेरे भाषण में संजय सिंह जी के बारे में मैं विस्तार से बताऊंगा, लेकिन संजय सिंह जैसे आपको पता है कि ईडी वालों ने क्या तहलका मचा के रखा है पूरे देश में. आज आप पार्टी के दिल्ली के अपने मुख्यमंत्री माननीय अरविंद जी केजरीवाल, उनको जेल में डाल दिया. उनके सहकारी इनको भी 6 महीने के लिए ईडी ने 6 महीने के लिए ईडी ने इनको जेल में डाला था. और फर्जी केस. इनका जब केस कोर्ट में गया और कोर्ट ने पूछा ईडी के वकील को कि इनके बारे में आपके पास कुछ सबूत है क्या, तो उन्होंने बोला हमको थोड़ा वक्त दीजिए. कोर्ट ने बोला कि लंच के बाद में खाना खाने के टाइम तक 2 घंटा मैं आपको देता हूं. 2 घंटे में इनके खिलाफ में कोई सबूत होंगे तो सबूत कोर्ट में पेश करो. जब 2 घंटे बाद इनकी सुनवाई चालू हुई तो ईडी ने बोला कि हमारे पास कोई इनके खिलाफ में कोई सबूत नहीं. ऐसा करके 6 महीने संजय सिंह साहब को जेल में डाल के रखा था. ऐसे संजय सिंह साहब यहां पे आपको मार्गदर्शन करेंगे. भारत माता की, भारत माता की. मंच पर आसीन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा के सांसद
महाराष्ट्र को नेतृत्व देने वाले आदरणीय शरद पवार जी, मंच पर आसीन मराठियों की शान, महाराष्ट्र ही नहीं कोरोना के समय में जनता की सेवा कर कर पूरे देश में अनुकरणीय उदाहरण प्रस्तुत करने वाले आदरणीय उद्धव ठाकरे जी, मंच पर आसीन पूर्व गृह मंत्री और मोदी सरकार ने 14 महीने तक जिनको जेल में रखा, भाई अनिल देशमुख जी, लेकिन उनको झुका नहीं पाए, मैं उनका अभिनंदन करता हूं। कांग्रेस पार्टी के नेतागण, विधायकगण, आम आदमी पार्टी के कार्यकर्ता साथियों, नेताओं, मैं महाराष्ट्र की जनता को, वर्धा की जनता को नमन करता हूं, अभिनंदन करता हूं। आपने इतनी बड़ी तादाद में इस रैली के अंदर इकट्ठा होकर यह बताने का काम किया है कि एनसीपी के प्रत्याशी अमर काड़े यहां से चुनाव जीतने जा रहे हैं, उनको आप चुनाव जिताने जा रहे हैं। साथियों और दोस्तों, आज क्या जुर्म कर रहे हैं मोदी जी? दिल्ली के मुख्यमंत्री को जेल में डाल दिया, 3 बार के चुने हुए मुख्यमंत्री को जेल में डाल दिया। जिस आदमी ने दिल्ली के लोगों के लिए शिक्षा का इंतजाम किया, बिजली का इंतजाम किया, पानी का इंतजाम किया, दवाओं का इंतजाम किया, नरेंद्र मोदी की सरकार केजरीवाल को इंसुलिन नहीं दे रही है, दवा नहीं दे रही है। यह जुल्म है, जाति है, इसका जवाब आप लोगों को देना है। अपने वोट की ताकत से आपको इसका जवाब देना है। हेमंत सोरेन झारखंड के मुख्यमंत्री, आदिवासी समाज के नेता, उनको पकड़ के जेल में डाल दिया। आज पूरे देश के अंदर पार्टियों को तोड़ने का काम कर रहे हैं। बाला साहब की शिवसेना, उद्धव ठाकरे जी की शिवसेना, उनकी तीर कमान चोरी कर ली मोदी जी ने। शरद पवार जी की घड़ी चोरी कर ली मोदी जी ने। अरे ये घड़ी चोरी करने वाले, तीर कमान चोरी करने वालों को जवाब देना है। इनकी जमानतें महाराष्ट्र के अंदर जब्त कराने का काम करना है। बोलो, कराओगे कि नहीं कराओगे? हाथ उठा के बताओ। तैयार हो? तैयार हो? शिवसेना की तीर कमान चुरा ली, शरद पवार जी की घड़ी चुरा ली। यह छत्रपति शिवाजी महाराज की धरती है और छत्रपति शिवाजी महाराज ने सबसे बड़ी एक ही शिक्षा दी है, गद्दारों को माफी नहीं। गद्दारों को, गद्दारों को, गद्दारों को, जिन्होंने महाराष्ट्र की जनता के साथ गद्दारी की, जिन्होंने हमारे इन 2 नेताओं के साथ गद्दारी की, जिन्होंने पार्टियों को तोड़ने का काम किया, उनकी जमानतें जब्त करा के भेजना। आप सब छत्रपति शिवाजी महाराज के अनुयायी हैं, ये बताना और मोदी जी को कहना अब आपकी विदाई का समय आ गया है। हेलो, अभी अनिल देशमुख जी कह रहे थे, उसके पहले हमारे नेता कह रहे थे मोदी जी की गारंटी। मैं बताता हूं मोदी जी की क्या गारंटी है। हेलो, मोदी, आप बोले कुछ बोलना है आपको? मोदी जी की क्या गारंटी है मैं बताना चाहता हूं आपको। मोदी जी की एक ही गारंटी है, एक ही गारंटी। नरेंद्र मोदी की गारंटी है झूठ बोलने की गारंटी, झूठ बोलने की गारंटी। गलत तो नहीं कह रहा हूं? गलत तो नहीं कह रहा हूं? बोले थे 2 करोड़ नौकरियां नौजवानों को दे दिया क्या? झूठ बोला ना। बोले थे किसानों की आय 2 गुना हो जाएगी, 2 गुना हो गई क्या? झूठ बोला ना। बोले थे इतना काला धन लाएंगे, इतना काला धन लाएंगे, इतना काला धन लाएंगे कि हर आदमी के खाते में कितना जमा हो जाएगा? कितना जमा होगा? जोर से बोलिए। 15 पैसे भी आपके खाते में नहीं आए। 15 पैसे भी आपके खाते में नहीं आए। हमारी बहनें, हमारी माताएं जो यहां पे बैठी हैं,
इन्होंने अपने पति से छिपाकर घर के संदूक में 1500 की नोट जो रखी थी, यह सोच के रखा था कि जब घर में कोई बीमार होगा यह पैसा काम आएगा, जमीन का टुकड़ा खरीदना होगा यह पैसा काम आएगा, बेटी की शादी होगी यह पैसा काम आएगा। नरेंद्र मोदी जी ने कहा माताओं और बहनों, नोटबंदी है, लाइन में लग के पैसा जमा कर दो। वो भी आपका लूट लिया, वो भी पैसा आपको लूट लिया। तो मोदी की गारंटी है झूठ बोलने की गारंटी, इसीलिए मैंने भारतीय जनता पार्टी का नाम रखा है भारतीय झूठा पार्टी, झूठ बोलने वालों की पार्टी। झूठ बोलने वालों की पार्टी है कि नहीं है? क्या नारा दे रहे हैं? कह रहे हैं 400 पार, 400 पार, 400 पार। ये भाजपा वाले मोदी जी फर्जी नारा देने में मास्टर आदमी है, याद रखना। बंगाल में गए, कहने लगे 200 पार, 200 पार, 200 पार, आई 77 सीट। दिल्ली में गए, बोले 45 पार, 45 पार, 45 पार, आई 8 सीट। हरियाणा में गए, बोले 75 पार, 75 पार, 75 पार, आई 40 सीट। महाराष्ट्र में आए, बोले 150 पार, 150 पार, 150 पार, आई 105 सीट। मिजोरम में गए, बोले 21 पार, 21 पार, 21 पार, आई 1 सीट। अब कह रहे हैं 400 पार, 400 पार, 400 पार। महाराष्ट्र वाले कह रहे हैं तड़ी पार, तड़ी पार, तड़ी पार। तड़ी पार करना है कि नहीं करना है इनको? तैयार है सब लोग? तैयार है ना? कहते हैं भ्रष्टाचार के खिलाफ लड़ रहे हैं। मैंने कहा मोदी जी और भारतीय जनता पार्टी के नेता जब भ्रष्टाचार के खिलाफ बोलते हैं तो लगता है डाकू गब्बर सिंह और ओसामा बिन लादेन अहिंसा पे उपदेश दे रहे हैं, अहिंसा पे उपदेश दे रहे हैं। जितने भ्रष्टाचारी थे देश भर में, सबको भारतीय जनता पार्टी में शामिल कर लिया। अजीत पवार पे भ्रष्टाचार का आरोप लगा लिया और भाजपा के साथ शामिल किया। छगन भुजबल पे भ्रष्टाचार का आरोप लगाया, भाजपा के साथ शामिल कर लिया। हसन मुशर्रफ पे भ्रष्टाचार का आरोप लगाया, भाजपा के साथ शामिल कर लिया। नारायण राणे पे भ्रष्टाचार का आरोप लगाया, भाजपा के साथ शामिल कर लिया। अशोक चौहान पे भ्रष्टाचार का आरोप लगाया, भाजपा के साथ शामिल कर लिया। जनार्दन रेड्डी पे भ्रष्टाचार का आरोप लगाया, भाजपा के साथ शामिल कर लिया। मुकुल राय, शुभेंदु अधिकारी, हेमंत विश्व शर्मा, सब पे भ्रष्टाचार का आरोप लगाया। सबको भ्रष्टाचार का आरोप लगाकर भाजपा में शामिल कर लिया। भाजपा का नारा है, मोदी जी का नारा है, जो जितना बड़ा भ्रष्टाचारी वो उतना बड़ा पदाधिकारी। गलत तो नहीं कह रहा हूं? मोदी वॉशिंग पाउडर से धुल धुल के साफ साफ करके भ्रष्टाचारियों को आगे बढ़ाने का काम खुद नरेंद्र मोदी जी कर रहे हैं और भ्रष्टाचार के खिलाफ बोलते हैं। प्रधानमंत्री जी, आपसे पूरा देश सवाल पूछ रहा है। जब आप 10 साल के शासन के बाद आए हैं तो हम आपसे पूछना चाहते हैं, हमारे नौजवानों को अग्निवीर में डालकर भारत की सीमा को कमजोर आपने क्यों किया? भारत की सीमा को कमजोर करने का काम आपने किया। चीन की घुसपैठ हो रही है, 20 जवान हमारे शहीद हो गए। आज आपसे हम सवाल पूछना चाहते हैं, महंगाई को आपने आसमान पे पहुंचा दिया। 2014 में आपने मोदी जी हमसे कहा था जब घर से निकलना तो घर का सिलेंडर देख के निकलना। मैं महाराष्ट्र के लोगों आपसे कहने के लिए आया हूं, वर्धा के लोगों आपसे कहने के लिए आया हूं, गांधी की धरती पे आपसे कहने के लिए आया हूं, जब वोट देने के लिए जाना तो घर का सिलेंडर जरूर देख के निकलना। निकलोगे कि नहीं सिलेंडर देख के? उद्धव साहब ने मुझे कहा कि वर्धा वालों को बता देना, मोटरसाइकिल भी देख के निकलेंगे। 120 रुपए लीटर पेट्रोल भरवाया आपने, 120 रुपए लीटर। ट्यूबवेल भी देख के निकलना है, 100 रुपए का डीजल उसमें भरवाया। सरसों का तेल 250 रुपए लीटर आपको मिला। महंगाई आसमान पे आपने पहुंचा दी। बेरोजगारी 45 सालों में सबसे ज्यादा पहुंचा दी। 15 लाख करोड़ रुपए अपने चंद पूंजीपति दोस्तों का माफ किया। 3.5 लाख करोड़ रुपए बैंक सेटलमेंट के जरिए चंद पूंजीपतियों का माफ किया। और हिंदुस्तान के गरीब आदमी के हिस्से में 82 करोड़ लोगों को आप 5 किलो राशन पे जिंदा रखते हो। आप कहते हो मोदी जी
भारत 5वीं बड़ी अर्थव्यवस्था है, 5वीं बड़ी अर्थव्यवस्था है। अरे पर कैपिटा इनकम के मामले में हम 142वें स्थान पे खड़े हैं। शर्म आती है। ये सरकार सत्ता में बैठी हुई है, इसको उखाड़ कर फेंकना है। भारत का संविधान बचाना है, भारत का लोकतंत्र बचाना है और मोदी की तानाशाही को हटाना है। जिन लोगों ने शरद पवार जी के साथ गद्दारी की, जिन लोगों ने उद्धव ठाकरे जी के साथ गद्दारी की, वो मोदी की पार्टी जिसने महाराष्ट्र की सरकार को गिराने का काम किया, उसकी जमानतें जब्त करा देना। साथियों, 41 सीट पिछली बार आई थी उद्धव ठाकरे जी के सहयोग से, 18 सीट इनकी थी, 23 सीट बीजेपी की थी। अगर ये 41 सीट महाराष्ट्र ने कम कर दी तो याद रखना फिर बीजेपी आने वाली नहीं है। कम करोगे कि नहीं करोगे? कम करोगे ना? 41 सीट कम करोगे ना भाजपा की? भाजपा की 41 सीट और जिसमें 18 इनकी थी, अब की जितनी मिली है पूरी की पूरी आप शिवसेना को देना, उद्धव साहब को देना। और जो इनके साथ पिछले बार में 18 सीट इनकी जुड़ी थी, अब वो इंडिया गठबंधन के साथ वो सीटें जुड़ेंगी, सरकार बनेगी। महाराष्ट्र की जय दिल्ली में भी होगी, याद रखना। ये नेता जब पहुंचेंगे तो महाराष्ट्र की जय होगी, महाराष्ट्र की जय होगी। छत्रपति शिवाजी महाराज के सिद्धांतों पर हम आगे बढ़ेंगे और देश के संविधान को बहुत बड़ा खतरा है। अंत में एक बात कह के अपनी बात को खत्म करूंगा। जिस तरह से आज नेताओं को गिरफ्तार किया जा रहा है, जेल में डाला जा रहा है, जिस तरह से लोकतंत्र की हत्या की जा रही है, विधायकों को तोड़ा जा रहा है, ईडी का डर दिखाया जा रहा है, सीबीआई का डर दिखाया जा रहा है। बैठे अनिल देशमुख जी 14 महीने तक जेल में रहे, संजय रावत जी जेल में रहे, मुझे जेल में रखा। मैं कहना चाहता हूं मोदी जी, 6 महीने नहीं 6 साल जेल में रखोगे, हमारे मनोबल को और हौसले को तोड़ नहीं पाओगे। तुम्हारी लाठियों से और मुकदमों से हम डरते नहीं। देश के संविधान को खतरा है। आज देश का संविधान खत्म करने की कोशिश भाजपा के लोग कर रहे हैं। इनका अयोध्या का कैंडिडेट लल्लू सिंह जो सांसद है, वो कहता है 400 सीट दे दो, संविधान बदलना है। ज्योति मिर्धा इनकी प्रत्याशी कहती हैं 400 सीट दे दो, संविधान बदलना है। अनंत हेगड़े इनका पूर्व केंद्रीय मंत्री कहता है 400 सीट दे दो, संविधान बदलना है। मेरठ से अरुण गोविल प्रत्याशी है बीजेपी के, कहते हैं 400 सीट दे दो, संविधान बदलना है। मैं कहना चाहता हूं, जब तक हम लोग जिंदा हैं, बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर के संविधान को बदलने नहीं देंगे। तुम संविधान बदलना चाहते हो, तुम हमारे वोट की ताकत छीनना चाहते हो, तुम चुनाव देश के अंदर खत्म करना चाहते हो, तुम आरक्षण की व्यवस्था को खत्म करना चाहते हो। मोदी जी, हम ये काम होने नहीं देंगे। ना संविधान खत्म होने देंगे, ना चुनाव खत्म होने देंगे, ना ही आरक्षण खत्म होने देंगे। देश के लोगों के साथ जो न्याय हो रहा है वो न्याय होता रहेगा। आपने 10 साल तानाशाही कर ली, अब आपकी तानाशाही का अंत होगा। महाराष्ट्र जागेगा, पूरा हिंदुस्तान जागेगा और मोदी जी का सफाया करने का काम, उनकी पार्टी का सफाया करने का काम करेगा। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद। इंकलाब, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। इंडिया गठबंधन जिंदाबाद, इंडिया गठबंधन जिंदाबाद। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद। हॅलो, यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या महाराष्ट्रभर होत असलेल्या प्राध्यापक राजेश सरकडे प्रचार गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत। इथे एक जोशपूर्ण महाविकास आघाडीचे गीत सादर करतील राजेश सरकडे। या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचं आगमन झालंय। महाराष्ट्राच्या 10 दिशातून, कणाकणातून, मनामनातून आज एकच आवाज येतोय की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला। आणि महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला। महाराष्ट्राच्या
तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लय भारी महाविकास आघाडी जोरदार, लय भारी शरद पवार. राष्ट्रवादी राष्ट्रवादी महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी. आपल्या मनामनात कणाकणात फक्त महाविकास आघाडी असली पाहिजे. सर्वांमध्ये जोशपूर्ण वातावरण आहे. 83 वर्षांचा योद्धा आज आपल्या सर्वांसमोर आदरणीय पवार साहेब आहेत. वर्षांचा योद्धा नाही कधी झुकणारा, 83 वर्षांचा योद्धा नाही कधी झुकणारा, महाराष्ट्राच्या रक्षणाला आयुष्यभर लढणारा, मराठी अस्मितेची धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. या ठिकाणी मी विनंती करेन, हिंगणघाटमध्ये आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचं एक ऐतिहासिक स्वागत करायचंय. कारण संबंध महाराष्ट्रात एकच आवाज येतोय की अंधार होत चाललाय, एक दिवा पाहिजे, अंधार होत चाललाय, एक दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा आणि उद्धव ठाकरे साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे, शेर शिवा पाहिजे. मी सर्वांना विनंती करेन, आपल्या सर्वांचं वंदनीय नेतृत्व, आपलं दैवत आदरणीय साहेबांच्या सन्मानार्थ, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर करावेत, अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि साहेबांसाठी एकदा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी करायचा आहे. दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. धन्यवाद. यानंतर आपले माजी मंत्री माननीय अनिल देशमुख साहेब सभेला संबोधित करतील. या ठिकाणी भाषण चालू करण्याच्या पहिले या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये MIM पक्षाचे जे उमेदवार आहेत, माननीय जनाब आसिफ खान साहब, इनको मैं गुजारिश करता हूं यहाँ मंच पे आए, क्योंकि इन्होंने विनती की है कि यहाँ पे आम सभा में, जाहिर सभा में आके मुझे कुछ कहना है. जो MIM के यहाँ के उम्मीदवार हैं माननीय आसिफ खान साहब, उनको यहाँ पे मैं दावत देता हूँ.
जय भीम, जय मीम। मैं वर्धा लोकसभा का अपक्ष उम्मीदवार आसिफ खान आज ये घोषित करता हूं कि मैं मेरी जाहिर समर्थन अमर भाऊ काळे को घोषित करता हूं। मेरी लड़ाई संविधान को बचाने की लड़ाई है। ऐसा बोल के मैं मेरी बात को खत्म करता हूं और मेरा जाहिर समर्थन मैं अमर भाऊ काळे को देता हूं। मी आसिफ खान साहेबांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांनी केलेल्या गोष्टीचं स्वागत करावं। आज या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे देशाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब, त्याचबरोबर शिवसेनेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, खास दिल्लीहून आपल्या या सभेला मार्गदर्शन करायला आलेले आपचे नेते माननीय संजय सिंगजी, मंचावर बसलेले सर्व सन्माननीय काँग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, आप, सीपीआय, सीपीएम, रिपब्लिकन पार्टी, बाकी जेवढे मित्रपक्ष आहेत ते सर्व मित्रपक्षाचे सर्व सन्माननीय मंचावर बसलेली सर्व सन्माननीय मंडळी, त्याचबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे हिंगणघाट आणि आजूबाजूच्या परिसरातून आलेले सर्व बांधव, महिला भगिनी, तरुण मित्र आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, लोकसभेची अतिशय महत्त्वाची निवडणूक लागली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहित आहे की या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षातर्फे कोण उमेदवार आहे। आपल्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अमरजी काळे हे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। त्यानिमित्तानं आपले उमेदवार 2 मिनिटात इथे येणार आहेत, पण सध्याची आपल्याला कल्पना आहे की ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आणि या निवडणुकीमध्ये आपला एक खासदार कशा पद्धतीने निवडून येईल यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहे। पण बंधू आणि भगिनींनो, सध्याची गेल्या 2 वर्षापासून आपण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, भारतीय जनता पार्टीच्या 2 वर्षापूर्वी लक्षात आलं की आपल्या स्वतःच्या ताकदीवर आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आणू शकत नाही, मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आणू शकत नाही आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये 2 वर्षापासून फोडाफोडीचं राजकारण चालू केलं। आदरणीय उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना, जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी चालू केली होती, त्या शिवसेनेच्या एका आमदाराला भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेच्या माध्यमातून एका आमदाराला 50 कोटी रुपये दिले। 50 आमदार गुंडीला 50 कोटी, 2,500 कोटी रुपये देऊन 50 आमदार फोडले। ते 50 आमदार गद्दार झाले उद्धवजी ठाकरे यांना। पण हे केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की उद्धवजी ठाकरे याचे 50 आमदार पण फोडलेत, पण त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा झाला, कारण की गावखेड्यात पोटे पाटे बोंबलत होते। 50 खोके एकदम गावखेड्यात ते आमदार जेव्हा एखाद्या लग्नात गेले त्याच्या मागे लागत होते, 50 खोके एकदम ओके। मग त्यांना वाटलं हे आपला तोटा झाला, नुकसान झालं, म्हणून त्यांनी आमच्या शरद पवार साहेबांची, आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ असे अनेक नेते आमच्यापासून दूर केले, त्यांना सरकारमध्ये सामील केलं। अमरजी काळे आपले उमेदवार, ते आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे अमरजी काळे, हे आलेले आहेत। आपल्या सर्वांना विनंती करतो
आपल्या सर्वांना विनंती करतो होते आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. वारे तुतारी, वारे तुतारी. पुंगीवाल्यावर या, पुंगीवाल्यावर पाठवा ना, पुंगीवाल्यावर पाठवा. एक मिनिट राजू. अशा पद्धतीनं फोडाफोडी झाली. आमचे सुद्धा अनेक नेते सरकारमध्ये सामील झाले. आमचे नेते कशामुळे सामील झाले तुम्हाला माहित आहे का? अरे ईडीच्या धाकामुळे आमचे सुद्धा नेते सामील झाले. अशा पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे अतिशय चांगलं काम त्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये चालू होतं, त्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे. त्या ठिकाणी आज एकनाथजी शिंदे जो गद्दार, ज्या उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना मानाचे पद दिले त्यांनी गद्दारी केली. आदरणीय शरद पवार साहेबांनी ज्यांना मानाचे पद दिले त्यांनी साहेबांवर गद्दारी केली. याचा बदला घेण्यासाठी आपल्याला सर्वांना या निवडणुकीमध्ये काम करायचं आहे. अशा पद्धतीनं तोडाफोडीचं राजकारण झालं. पण भारतीय जनता पार्टी विसरली. भारतीय जनता पार्टीच्या लक्षात नाही आलं की या तोडाफोडीच्या राजकारणाच्या पलीकडे सुद्धा महाराष्ट्रातील जनतेसमोर जे प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून फक्त फोडाफोडीचं राजकारण या भारतीय जनता पार्टीने केलं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. महागाईच्या बाबतीत संजय सिंग साहेबांनी सांगितलं. बेरोजगारीच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की आज कशा पद्धतीनं बेरोजगारीच्या बाबतीत प्रश्न उपस्थित झालेला आहे. 100 जेव्हा सुशिक्षित लोक जेव्हा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करून येतात, उच्च शिक्षित होतात, त्याच्यातले 86 युवक, आमच्या 86 युवकांना आज नोकरी मिळत नाही, ते खाली आहेत. आमचं सरकार उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार असताना मोठे मोठे उद्योग महाराष्ट्रामध्ये आले होते. ते महाराष्ट्रामध्ये आपला उद्योग चालू करणार, पण ते उद्योग त्या निमित्तानं महाराष्ट्राच्या बाहेर वरच्या दिल्लीच्या दबावाखाली त्या निमित्तानं पाठवण्यात आले. आपल्या वर्धा जिल्ह्याच्या बाजूला आमचा नागपूरमध्ये एक मिहान प्रकल्प आहे. त्या मिहान प्रकल्पामध्ये एक वेदांता फॉस्कॉन नावाचा उद्योग येणार होता. वेदांता फॉस्कॉन 1,67,00,000 कोटीचा उद्योग. तो उद्योग जर आपल्या नागपूरच्या मिहानमध्ये आला असता तर आपल्या विदर्भातील 1.5 लाख युवकांना, सुशिक्षित युवकांना त्यांच्या हाताला काम मिळालं असतं. त्यांना नोकरी त्या वेदांत फॉस्कॉन एका त्या उद्योगामुळे मिळाली असती. त्या वेदांत फॉस्कॉनच्या मालकाने जमीन घेतली, भूमिपूजन केलं, तयारी चालू केली. दिल्लीवरनं फोन आला देवेंद्र फडणवीसला, नहीं ये वेदांत फॉस्कॉन नागपुर में नहीं लगेगा, ये वेदांत फॉस्कॉन गुजरात में लगना चाहिए. देवेंद्र फडणवीसची हिंमत नाही झाली की नाही साहेब, माझा मतदारसंघ आहे नागपूरला हा उद्योग ठेवा. त्याची हिंमत नाही झाली. तो उद्योग आज गुजरातमध्ये गेलेला आहे. अशी अनेक उदाहरणं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण बेरोजगारीची परिस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे आज जीएसटीच्या बाबतीत कोणीतरी बोलताना बोललं. आज जीएसटीच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे. आज या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं, सोयाबीनचं उत्पादन होतं. आज कापसाची काय परिस्थिती आहे, सोयाबीनची काय परिस्थिती आहे. जेव्हा उद्धवजी ठाकरे आणि आमचं महाविकास आघाडीचं शरद पवार साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस 2 वर्षापूर्वी वाटवा 12,000, 12,500, 13,500 रुपये कापसाला भाव मिळाला होता. महाराष्ट्रामध्ये मिळाला होता की नाही. आता काय भाव आहे, 6,000, 6,500, 7,000 झाला. आता मोठ्या मुश्किलनं अर्ध्यावर आलं, अर्ध्यावर भाव आलेत. अशा पद्धतीने संपूर्ण ही परिस्थिती आहे. बंधू आणि भगिनींनो, शेतकऱ्यांच्याकडे पाहायला कोणी तयार नाही. सोयाबीनची तशाच प्रकारची परिस्थिती आहे. आणि तुम्हाला माहित आहे कापसाचे भाव काय उतरलेत. या सरकारने कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त दरामध्ये कापूस भेटायला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात कापसाची परदेशातून आयात केली भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि म्हणून कापसाचे भाव पडले. आणि ज्या पद्धतीनं कापसाची परदेशात निर्यात करायला पाहिजे ती निर्यात केली नाही, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले. त्याच्यामुळे आपल्याला 7,000 रुपये आज आपल्याला कापसाचा भाव मिळतोय. जीएसटीच्या बाबतीत तशीच परिस्थिती आहे. आज आपण पाहिलं की आपल्याला जर खताचं पोतं जर घ्यायचं असेल तर त्याच्यावर 18% जीएसटी लागतो. किती? 18%.
तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर ट्रॅक्टरवर 28% जीएसटी लागतो. तुम्हाला जर मोटरसायकल घ्यायची असेल तर मोटरसायकलवर 13% जीएसटी लागतो. पण त्याच्या तुलनेमध्ये जर तुम्हाला 70, 75, 80 लाखाची एखादी गाडी घ्यायची असेल 4 चाकी तर त्याच्यावर फक्त 13% जीएसटी. सोन्यावर फक्त सोनं खरेदी करताना फक्त 3% जीएसटी. ज्याच्यासाठी आम्ही आवाज उठवला, विधानसभेत बोललो, पण हे सरकार त्या निमित्तानं हे धोरण बदलायला तयार नाही. ही गोष्ट सुद्धा समजून घेतली पाहिजे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत तिथं बोलताना संजय सिंह जी बोलले की नरेंद्र मोदी साहब ने बोला था कि किसानों की आय म्हणजे आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. हे नरेंद्र मोदी साहेब बोलले होते की आम्ही भारतातील महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करू. तुम्ही ऐकता का काय बोलले होते नरेंद्र मोदी साहेब? लाव रे तो व्हिडिओ लाव जरा. सपना देखा है और ये सपना हिंदुस्तान के हर किसान के भाग्य को बदलने का सपना है. हमारा सपना है 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे, आजादी के 75 साल जब हो, हमारे देश के किसान की आय डबल होनी चाहिए, 2 गुना होनी चाहिए. और उसके लिए हम काम कर रहे हैं. ये काम कर रहे हैं उसके लिए. अरे किसानों की आय डबल नहीं हुई मोदी साहब, आत्महत्या डबल हो गई है और किसानों की आय आधी हो गई और उससे भी खर्चा दुगना हो गया. अशा प्रकारची बंधू आणि भगिनी परिस्थिती आहे. आदरणीय शरद पवार साहेब जेव्हा भारताचे कृषी मंत्री होते, 10 वर्ष 2004 ते 2014 पर्यंत कृषी मंत्री होते, त्यावेळेसचे आपल्या कापसाला, सोयाबीनला, धानाला, कांद्याला काय भाव मिळत होते तुम्ही आठवा. आदरणीय पवार साहेबांच्या कृषी मंत्र्याच्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला सर्व शेतकऱ्यांना अतिशय चांगले भाव मिळाले. कर्जमाफी झाली, व्याजाचे दर त्या निमित्तानं मान्य शरद पवार साहेबांनी कमी केले. असे अनेक महत्त्वाचे निर्णय त्या निमित्तानं केले. आज माननीय आपल्या राज्याचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी 8 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट दिलं. 8 दिवसापूर्वी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना अमित शहानी सांगितलं की कृषी मंत्री म्हणून शरद पवार साहेब 10 वर्ष होते, शरद पवार साहेबांनी काही काम केलं नाही असं अमित शहा सांगत होते. कृषी मंत्री म्हणून काही काम शरद पवार साहेबांनी केलं, अमित शहाचं स्टेटमेंट 8 दिवसापूर्वी होतं. मी त्या अमित शहाला आठवण करून द्यायची, मी इथे आठवण करून देतो. अमित शहाजी, आपण सांगता की माननीय शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री म्हणून काही काम केलं नाही. आता निवडणुका आल्या म्हणून अशा पद्धतीचे आरोप आपण करता. पण आपले जे नेते आहे अमित शहाजी, आपले जे नेते आहे नरेंद्र मोदी यांनी काही वर्षापूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये एका वरिष्ठ पत्रकारांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला नरेंद्र मोदी साहेबाचा. आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या इंटरव्ह्यूमध्ये नरेंद्र मोदींना जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला पत्रकाराने की 10 वर्षाच्या काळामध्ये शरद पवार साहेबांनी कृषी क्षेत्रामध्ये काय काम केलं, अशा पद्धतीचा प्रश्न विचारल्यानंतर नरेंद्र मोदी साहेब काय बोलले होते? त्या नरेंद्र मोदी साहेब बोलले होते की पवारांचे प्रत्येक पाऊल शेती व शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेच, पवारांचे प्रत्येक पाऊल शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेच. आणि त्याच्यापुढे 2 वाक्य ते बोलले होते की या पद्धतीने बोलताना ते बोलले होते की शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ होण्यासाठी कृषी मंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार यांनी जो संघर्ष केला याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात माननीय शरद पवार साहेबांनी आपल्या कापसाला, सोयाबीनला, धानाला या पद्धतीने भाव मिळाला पाहिजे चांगला म्हणून ज्या पद्धतीचा संघर्ष केला याची मला कल्पना आहे. त्यांच्या सातत्याचा आग्रह व दबाव यामुळेच या संपूर्ण कृषी मालाच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकली. हे सत्य नाकारता येत नाही, नरेंद्र मोदी साहेब सांगतात. त्याच्यापुढे एक वाक्य मी वाचतो. त्याच्यापुढे ते बोलतात
की या अशा पद्धतीच्या कृषी खात्यामुळे माननीय शरद पवार साहेबांनी जे काम केलं त्यामुळे एका अर्थाने माननीय शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांचे मसीहा आहेत. ऐकून घ्या, ते दाखवलं तुमच्या टीव्हीवर त्यांचं स्टेटमेंट. माननीय शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांचे मसीहा आहेत असं नरेंद्र मोदींनी काही वर्षापूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. आणि अमित शहा आता निवडणुका आल्या तर या पद्धतीनं त्या पद्धतीनं आपलं पत्रकारांना माननीय पवार साहेब टीका करतात, ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. त्यामुळे आजच्या प्रसंगीमध्ये मी काही जास्ती बोलणार नाही. निवडणुकीच्या दृष्टीने एकच सांगतो कि या ठिकाणी संजय सिंह साहब आए. संजय सिंह साहब ने अपने भाषण में पूरी कहानी है उनकी बताई. त्यांच्यासारखं ज्या पद्धतीनं संजय सिंह साहेबांना एका खोट्या केसमध्ये फसून 6 महिने त्यांना जेल या सरकारने ईडीच्या माध्यमातून केली होती, तशाच पद्धतीनं बंधू आणि भगिनींनो, उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार होतं त्या सरकारमध्ये मी गृहमंत्री असताना त्यावेळेस जे भारताचे मोठे उद्योगपती होते मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला. त्याच्यानंतर बॉम्ब ठेवल्यानंतर 8 दिवसांनी ज्याची स्कॉर्पिओ गाडी होती त्याच्या मालकाची हत्या झाली. आम्ही त्याची संपूर्ण चौकशी चालू केली. चौकशी चालू केल्यानंतर लक्षात आलं की हे संपूर्ण प्रकरण बॉम्ब ठेवण्याचं प्रकरण आणि त्या गाडीच्या मालकाची हत्या ज्याने केली तो दुसरा तिसरा कोणी नसून तो होता परमवीर सिंग, मुंबईचे पोलीस आयुक्त. त्याचे 4-5 सहकारी यांनी हे संपूर्ण प्रकरण केलं होतं. त्यावेळेस आम्ही उद्धवजी ठाकरेंनी आम्ही ठरवलं की या पोलीस कमिशनरने अशा पद्धतीचा बॉम्ब ठेवण्यामध्ये याचा हा मास्टर माइंड होता. त्या स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाचा खून करण्यामध्ये हा परमवीर सिंग हा मास्टर माइंड होता. त्याची आपण लगेच बदली केली पाहिजे. आम्ही त्याची बदली केली आणि बदली केल्यानंतर त्या परमवीर सिंगला मुंबईचे पोलीस आयुक्त याला सस्पेंड केलं. सस्पेंड केल्यानंतर या भारतीय जनता पार्टीचे नागपूरचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या परमवीर सिंगला पकडला आणि सांगितलं, परमवीर सिंह जी हम तुम्हारे साथ में है, तुमको हम अरेस्ट नहीं होने देंगे, तुम अनिल देशमुख के खिलाफ में आरोप करो. त्या परमवीर सिंह माझ्यावर 100 कोटीचा आरोप केला. ईडी लागली, सीबीआय लागली, केस कोर्टात गेली. त्या ठिकाणी कोर्टाने हायकोर्टात गेली केस. हायकोर्टाने 5-6 महिने ऐकून घेतला आणि हायकोर्टाने जो निकाल दिला त्याचबरोबर जस्टिस चांदीवालनी जो निकाल दिला त्या जस्टिस चांदीवालनी सांगितलं की यामध्ये अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. नंबर 1. अनिल देशमुख आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही पुरावे नाही. नंबर 2. आणि अनिल देशमुखवर जे आरोप झाले ते ऐकीव माहितीच्या आधार केले, इकडून तिकडून ऐकले आणि आरोप केले. अशा पद्धतीनं जस्टिस चांदीवालनी सांगितलं. हायकोर्टाने निर्णय दिला, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि अशा पद्धतीनं संजय सिंह जी 14 महीने के बाद मैं जेल के बाहर आया. एका खोट्या आरोपामध्ये माझ्यावर अशा पद्धतीची कारवाई झाली. पण आमच्या मागे त्यावेळेस माननीय शरद पवार साहेब होते, माननीय उद्धवजी ठाकरे होते. अशा पद्धतीनं संपूर्ण ईडीची कारवाई या संपूर्ण देशामध्ये चालू आहे. बंधू आणि भगिनींनो, आज झारखंडमध्ये आमचा आदिवासी बांधव हेमंत सोरेन आज झारखंडचे मुख्यमंत्री, त्यांना तिथे तुरुंगात टाकलं. दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांना तुरुंगात टाकलं. अशा पद्धतीने संपूर्ण कारवाई या ठिकाणी चालू आहे. आणि अशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये आपल्याला एकच सांगतो की या निवडणुकीमध्ये आपले जे खासदारकीसाठी जे उमेदवार भारतीय जनता पार्टी तर्फे उभे आहे, रामदासजी तडस यांचा आपण 10 वर्षाचा कारभार आपण पाहिला. कशा पद्धतीने त्यांनी कारभार केला याची आपल्याला जास्ती सांगण्याची आवश्यकता नाही. किती त्यांनी आपले प्रश्न लोकसभेमध्ये उठवले याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. कारण की लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, महागाईचा प्रश्न उचलण्यासाठी तिथे मोठ्या आवाजात बोलावं लागतं. पण तिथे असं आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी डोळे दाखवले तर एकाही खासदाराची हिंमत नाही की त्या ठिकाणी मोठ्या आवाजामध्ये बोलायचं. या 10 वर्षात कधी त्यांनी या लोकसभेमध्ये या वर्धा मतदारसंघाचे प्रश्न मांडले नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीने आज आपल्याला जो आपला खासदार आहे तो खासदार कसा पाहिजे, तो खासदार आज अमर काळे सारखा आपल्याला खासदार पाहिजे. अमर काळे सारखा ज्यांनी 15 वर्ष आर्वी मतदारसंघात 15 वर्ष ते आमदार होते. अतिशय चांगलं काम त्यांनी त्या निमित्तानं केलं. इथे आमच्या रणजित कांबळे, वीरेंद्र जगताप आहे, सर्व आमचे आमदार इथे आहेत. आम्ही त्याचं जवळून काम पाहिलं. ज्यावेळेस आर्वीचा एखादा प्रश्न येत होता, शेतकऱ्यांचा प्रश्न येत होता, तिथल्या तलवारचा प्रश्न येत होता, असे अनेक जे प्रश्न येत होते त्याच्यासाठी भांडण्यात त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम
आणि काही वेळेस आमचं सरकार असताना आमच्या मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध सुद्धा त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातला प्रश्न याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आवाज उठवण्याचं काम त्यावेळेस अमर काळेंनी केलं. आपण जर त्याला चांगल्या पद्धतीनं न्याय दिला आणि त्याला आशीर्वाद दिला तो या संपूर्ण वर्धा मतदारसंघातले जे आपले सर्वांचे प्रश्न आहे अतिशय प्रभावीपणे लोकसभेमध्ये मांडेल आणि म्हणून त्याला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. आपलं दैवत या देशाचे नेते महाराष्ट्राच्या राजकारणातला 83 वर्षाचा युवक माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब सभेला संबोधित करते. तुतारी वाजवा, तुतारी. कार्यक्रमाचे प्रमुख आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेजी दिल्ली मुद्दाम या ठिकाणी आलेले राज्यसभेतले आमचे सहकारी आणि मोदी साहेबांच्या अत्याचाराची किंमत त्यांना द्यावी लागली असे खासदार संजय सिंह, उद्या होणाऱ्या वर्धा लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार शरद अमर काळे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असे आपण सगळे बंधू केले. निवडणूक आली, यापूर्वी सुद्धा अनेक निवडणुका आपण पाहिल्या, पण ही निवडणूक आगळी वेगळी आहे. या निवडणुकीमध्ये जो काही निकाल घ्यायचा आहे तो निकाल घेण्याच्या संबंधीची भूमिका आपण जाणकार पद्धतीने घेतली नाही तर त्याची जबरदस्त किंमत ही आपल्याला आणि पुढच्या पिढ्यांना द्यावी लागेल. आज विश्वासानं या देशातल्या जनतेने ज्यांच्या हातामध्ये देशाचा कारभार सोपवला त्या ग्रस्तांनी सत्ता हातात आल्याच्या नंतर त्यांच्या भूमिकेपेक्षा त्यांच्या विचाराच्या पेक्षा वेगळी मतांची मांडणी कोणी केली तर त्यांना जेलची हवा दाखवण्याच्या संबंधीचं काम केलं. आत्ताच या ठिकाणी आपण त्यांचं भाषण ऐकलं. दिल्लीचे खासदार अतिशय उत्तम काम करणारे, लोकांच्या भ्रष्टाचारासाठी वेळप्रसंगी संघर्ष करणारे, कुठंतरी केंद्र सरकारचं धोरण चुकीचं कळल्याच्या नंतर त्याच्या टीकाटिप्पणी केली. 6 महिने त्यांना जेलात टाकले. आज दिल्ली देशाची राजधानी आणि त्या राजधानीचा चेहरा मोहरा बदलण्याची कामगिरी त्यांनी केली आणि सर्वसामान्य कुटुंबाचं येऊन उत्तम प्रकारचं प्रशासन दिल्लीकरांना दिलं. ते अरविंद केजरीवाल प्रधानमंत्र्यांच्या धोरणाच्या संबंधी कुठं काहीतरी उद्गार काढले तर आज त्यांना तुरुंगामध्ये टाकले. याचा अर्थ आहे की या देशामध्ये वेगळ्या प्रकारची हुकुमशाही आज आणण्याची फावलं दिसतात आणि त्याच्या बाबतीत आपण जागं राहिलो नाही तर माझी खात्री आहे की या देशाचं तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं जीवन हे उद्ध्वस्त झाल्याचं राहणार. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं या देशाला योग्य रस्ता दाखवण्याच्या संबंधीचं सामान्य माणसाचा अधिकार जतन करण्याच्यासाठी एक प्रभावी यंत्रणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर
घटनेच्या वाचवत संविधानाच्या वाचवत दिली. आज त्या संविधानावर धक्का देणार, त्याच्यावर बदल करणार, त्याच्यात दुरुस्ती करणार आणि सामान्य माणसाचा अधिकार जो आहे तो काढून घेणार, त्याच्यातून मोदींना अधिक अधिकार देणार या प्रकारची भूमिका सत्ताधारी पक्षाचे आजचे पार्लमेंटमधले लोक मानतायत. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की काय वाटेल त्या आपण सहन करू, पण बाबासाहेबांनी दिलेली घटना तिला हात लावण्याचा प्रयत्न जर केला तर सगळं हिंदुस्थान उठेल आणि त्या सरकारला एक प्रकारची अक्कल गरज राहणार नाही. हे मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मला स्वतःला उद्याच्याला त्याला मुंबईच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे आणि ते जायचं असल्यामुळे अधिक वेळ या ठिकाणी वेळ घेऊन मी काही बोलणार नाही. मला पण मुंबईला जाण्याच्यासाठी तुम्ही परवानगी द्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं ज्यांच्या भाषणाच्या संबंधी तुम्हाला औषध आहे आणि या सगळ्या काळामध्ये आघाडीच्या कामाला शक्ती देण्याची भूमिका ज्यांनी अंतःकरणापासून स्वीकारली त्या उद्धव ठाकरेंना या ठिकाणी आपल्याला 2 शब्द सांगायची विनंती करतो आणि पुढच्या कामाला मी जातो. यानंतर अमरबाबू काळे आपले उमेदवार संबोधित करतील. माननीय अमरबाबू काळे. मी आपल्या मंचावरील सगळ्यांना विनंती करतो, एकाने सुद्धा खालती यायचं नाही. सगळे इथे थांबा. कृपा ए, अतुल, थांबा इथे सर्व सगळे. लोक इथे थांबा. इथे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मंचावर बसलेले आहेत. फक्त पवार साहेबांना 8:30 वाजताचं विमान आहे, अलिबागला जायचं आहे, त्यामुळे पवार साहेबांना जायचं आहे एअरपोर्टला लवकर, त्यामुळे उद्धवजी ठाकरे बसले आहेत. एकाने सुद्धा चालेल सगळे खालती इकडे बसा, सगळ्यांनी स्टेजवर बसा. आता आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार ज्यांच्या चिन्ह तुतारी आहे आणि आजही ज्यांचा विजय निश्चित झालेला आहे असे अमरबाबू काळे यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावा. जाणता राजा शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, मौलाना अब्दुल कलाम आझाद, महामानव बिरसा मुंडा, छत्रपती शाहू महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, या सर्व महामानवांना आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी वंदन करतो. आजच्या या प्रचार सभेकरता या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, या ठिकाणी ज्यांचं दिल्लीवरनं जे आज या सभेकरता या ठिकाणी प्रामुख्याने आले ते संजय सिंगजी, उपस्थित माझे सहकारी मान्य रणजितबाबू कांबळे, वीरेंद्रजी जगताप, आमच्या चारुताई, प्रकाशजी गजबिये, सुरेश भाऊ देशमुख, शिवसेनेचे सर्व आदरणीय मान्यवर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आमचे आता सर्वांचं नाव घेणं इतकं शक्य नाही, सर्व आदरणीय मंच आणि या सभेकरता उपस्थित हिंगणघाट आणि आजूबाजूच्या परिसरातून आलेले सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिक, सर्व युवक मित्र आणि माता भगिनी, सर्वप्रथम मुख्य पाहुण्यांचं मी मनापासून या ठिकाणी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो की जे प्रमुख पाहुणे आहेत ते पहिले या ठिकाणी आले आणि वास्तविक पाहता उमेदवाराचं काम असतं की त्यांनी पहिले हजर राहायला पाहिजे. परंतु आज मी सकाळपासून वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये होतो आणि वरुड मोर्शी मतदारसंघापासून एकदम हिंगणघाटपर्यंत पोहोचायला उशीर झाला. त्याबद्दल या सर्व प्रमुख नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आज
आपल्या सर्वांच्या समक्ष सर्वप्रथम मी आपली सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला माहिती आहे की 26 तारखेला आपण देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीला आपण समोर जातोय आणि 26 तारखेला ज्या निवडणुकीला समोर जात असताना या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराची अशी अपेक्षा असते की जो कोणता आपला उमेदवार आहे तो कमीत कमी आपल्या घरापर्यंत जरी नाही येऊ शकला तर कमीत कमी आपल्या गावापर्यंत तरी आला पाहिजे. माझी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न हा होता, माझा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न हा होता की जितकं जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये पोहोचता येईल, जितक्या घरापर्यंत पोहोचता येईल तो पोहोचण्याचा प्रयत्न होता. परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की हा मतदारसंघ अतिशय मोठा आहे. या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात आणि कोंढाळीपासून सुरू झालेला आपला मतदारसंघ जवळपास नांदगाव खंडेश्वरपर्यंत जातो. इतका मोठा हा मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये इतक्या कमी कालावधीमध्ये पोहोचणं हे कुठल्याच उमेदवाराला शक्य नाही आहे. त्यामुळं कितीही प्रयत्न केला तरी आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याबद्दल आपल्या सर्वांची मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि या सभेच्याच निमित्तानं आपल्या सर्वांना शब्दसुद्धा देतो की जरी अमर काळे एक उमेदवार म्हणून आपल्यापर्यंत 26 तारखेच्या आतमध्ये पोहोचू शकला नाही तरी मात्र 26 तारखेच्या नंतर मतदान झाल्याच्या नंतर जेव्हा केव्हा या मतदारसंघातल्या जनतेला वाटेल की अमर काळेची आपल्याला आवश्यकता आहे आणि ज्या वेळेला या मतदारसंघातली जनता मला आवाज देईल त्यावेळेला त्यांच्या हाकेला ओ देण्याकरता अमर काळे सदैव तयार राहील. हा शब्द आजच्या या सभेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देतो. हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. आपल्या सर्वांना मला माहीत आहे की आपल्या सर्वांना आता उद्धवजींना ऐकायचं आहे. त्यामुळे फार जास्त वेळ मी घेणार नाही, परंतु उद्धवजींना मी या निमित्तानं सांगू इच्छितो की तसं पाहिलं तर उद्धवजींची एक ओळख या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितली तर ते एक मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख राहिली असं मला तरी वाटत नाही. त्यांची ओळख या महाराष्ट्रामध्ये राहिली ते एक आपला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून अशी त्यांची ओळख या महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केली. जे अनेकांना जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं आणि करोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्र सांभाळला, ज्या लोकांचा राजकारणासोबत कधीही संबंध येत नव्हता, जे लोक राजकारणाचा तिरस्कार करत होते असे लोक सुद्धा राजकारणाच्या याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागले, लक्ष द्यायला लागले. ते केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे यांच्या कुटुंब प्रमुख म्हणून या भूमिकेकडं त्यांच्या बघून त्या पद्धतीनं लोक हे करायला लागले. हे मी स्वतः अनुभव घेतलाय. अनेक लोक असे होते की ज्यांना बिलकुल राजकारणात रस नव्हता, परंतु उद्धवजींना ते अतिशय मोठ्या पद्धतीनं त्यांचा मान करत होते, त्यांना मानत होते. एक वेगळी ओळख त्यांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि उद्धवजींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की साहेब आपण हे पहिल्यांदाच हे महाविकास आघाडीचं सरकार आपण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे. आतापर्यंत असं 3 पक्ष मिळून कधी सरकार म्हणजे असं हे चालवण्याचा कधी आमच्यावर कधी प्रसंग आला नव्हता. पहिले तर काँग्रेस एकटीच होती, नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी झाली, त्याच्यानंतर पुन्हा सेना आली. परंतु ही सर्व हे चालवत असताना, ही महाविकास आघाडी चालवत असताना त्या निमित्तानं मी स्पष्टपणे कबूल या ठिकाणी करतो की अनेकदा उमेदवार म्हणून माझं सुद्धा या मतदारसंघातल्या या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांकडं उमेदवार म्हणून आता काम बरंच असतं, परंतु माझं दुर्लक्ष त्यांच्याकडे झालं. थोडा वेळ माझं दुर्लक्ष झालं शिवसैनिकांकडे, हे मी कबूल करतो. परंतु उद्धवजी तुमच्या शिवसैनिकांची दाद द्यायला पाहिजे की त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊन सुद्धा ते कधी नाराज झाले नाही आणि नाराज झाले नाही. अतिशय हिरहिरीनं त्यांनी या प्रचारामध्ये सहभाग नोंदवला
कधी पैशाची सुद्धा 5 पैशाची सुद्धा अपेक्षा त्यांनी माझ्याकडनं केली नाही. आणि जेव्हा मी हे पाहिलं की इतका शिवसैनिक जो आहे तो पेटला का बरं आहे, त्यावेळेला मात्र एक निश्चित आहे की ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये तुमच्याच लोकांनी तुमच्यासोबत ज्या पद्धतीनं गद्दारी केली, त्या गद्दारीचा बदला घेण्याकरता तुमचा एक शिवसैनिक या ठिकाणी पेटून उठला आहे, हे मला त्यानिमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं. आणि अशा पद्धतीचे कार्यकर्ते लाभणं, मी या ठिकाणी प्रामाणिकपणे उद्धवजी आपल्याला सांगतो की अशा पद्धतीचे प्रामाणिक कार्यकर्ते लाभणं याला सुद्धा नशीब लागतं. आणि ते नशीब घेऊन तुम्ही आलेले आहात की जीवाला जीव देणारे शिवसैनिक या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळालेले आहेत. आज आता उद्धवजींनाच आपल्याला ऐकायचं आहे. फक्त राहिला विषय आता 2014 ते 2024 10 वर्ष आपण हे भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशामध्ये अनुभवलं. सत्तेवर यायच्या पहिले देशातल्या शेतकऱ्यांना शब्द दिले गेले, सत्तेवर येण्याच्या पहिले देशातल्या युवकांना शब्द देण्यात आले, सत्तेवर येण्या पहिले देशातल्या महिलांना आश्वासन देण्यात आले, वचन देण्यात आलं, महागाईच्या संदर्भात वचन देण्यात आलं. परंतु इथं जमलेल्या सर्व लोकांना मी या निमित्तानं विचारू इच्छितो, एक आश्वासन तुम्ही मोदी साहेबांचं दाखवून द्या की जे त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी पूर्ण केलं. एक आश्वासन दाखवा. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हमी भावाचं आश्वासन दिलं, फोल ठरलं. आता अनिल बाबूंनी तो विषय सांगितला. युवकांना नोकऱ्यांच्या संदर्भात आश्वासन दिलं, ते आश्वासन फोल ठरलं. महिलांच्या सन्मानाच्या संदर्भात, महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात आश्वासन दिलं, ते फोल ठरलं. महागाईच्या संदर्भात आपल्याला आश्वासन दिलं, ते फोल ठरलं. एकही आश्वासन मागच्या 10 वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमातून पूर्ण झालं नाही. हे या देशातल्या जनतेने उघड्या डोळ्यानं बघितलेलं आहे. या देशातल्या शेतकऱ्यांचा सर्वात मोठा जे आंदोलन झालं ते दिल्लीमध्ये झालं. 378 दिवस चाललं होतं आणि ते आंदोलन झालं होतं 3 कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये. वास्तविक पाहता जे 3 कृषी कायदे संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाने पारित केले, सर्वात पहिले तर आमची अपेक्षा ही होती की देशामध्ये काम करणाऱ्या अनेक शेतकरी संघटना आहे, त्या शेतकरी संघटनेच्या सर्व लोकांना सोबत घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत विचार विनिमय करून हे 3 कृषी कायदे संसदेमध्ये ठेवायला पाहिजे होते, नंतर ते पारित करायला पाहिजे होते. परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की या देशातल्या जेवढ्या शेतकरी संघटना असतील, एकाही शेतकरी संघटनेसोबत चर्चा न करता केवळ बहुमताच्या आधारावर हे 3 कृषी कायदे हे संसदेमध्ये मोदी सरकारने त्यावेळेला बहुमतानं त्या ठिकाणी पारित करून घेतले. मला या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं की त्यावेळेला जेव्हा हा कट या देशातल्या कास्तकारांच्या निदर्शनामध्ये आला की जर यदा कदाचित हे 3 कृषी कायदे या देशामध्ये संमत झाले तर या देशातला शेतकरी आणि या देशातली शेती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे ज्या वेळेला देशातल्या शेतकऱ्यांना कळलं त्यावेळेस या देशातले संपूर्ण शेतकरी हे दिल्लीच्या बॉर्डरवर जमा झाले आणि 378 दिवस मोदी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं. आपण लक्षात घ्या. आणि 378 दिवस हे आंदोलन चाललं. 700 शेतकरी त्या आंदोलनामध्ये शहीद झाले. परंतु शेवटी शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढं मोदी सरकारला, भारतीय जनता पक्षाच्या सरकारला नमावं लागलं आणि संसदेमध्ये ते 3 कृषी कायदे, जे काळे कृषी कायदे होते, ते त्यांना मागं घ्यावं लागले. आपण लक्षात घ्या. ही जी एकजूट होती, ही जी एकतेची ताकद होती, ही केवळ आणि केवळ शेतकऱ्यांची होती. आपण लक्षात घ्या. ज्या मोदींनी या देशातली ईडी असो, सीबीआय असो, या देशातली न्याय व्यवस्था असो, या देशातली ब्युरोक्रेसी असो, या देशातला प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, सर्वांना ज्यांनी कंट्रोलमध्ये ठेवलं आहे, त्या मोदीला नमवण्याचं काम जर देशामध्ये पहिल्यांदा जर कोणी 9 वर्षामध्ये केलं असेल तर ते म्हणजे केवळ या देशातल्या शेतकऱ्यांनी केलं. आपण लक्षात घ्या. शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढं मोदीला नमावं लागले. तुम्ही लक्षात घ्या. ही शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद होती का जो मोदी कोणासोबत झुकत नव्हता तो शेतकऱ्यांच्या ताकदीसमोर त्या निमित्तानं झुकला. हे आपण लक्षात घ्या. परंतु मला या निमित्तानं सांगावंसं वाटते, हा शेतकऱ्यांचा विषय झाला. आपल्याला आता सध्या अनिल बाबूंनी वगैरे तो विषय घेतला, त्याच्यात फार खोलात जाणार नाही.
हमी भावाच्या संदर्भामध्ये आपल्याला काय हमी भाव सध्या भेटत आहे, काय आपला कापसाचा भाव, काय सोयाबीनचा भाव, हे सर्व आपल्याला सध्या माहीत आहे. पहिलेच सांगून दिलं असतं तर. सध्या दुसरा महत्त्वाचा विषय युवकांच्या संदर्भातला. 5 वर्षामध्ये 10 करोड नोकऱ्या देतो म्हणून बोलले होते, पण सध्या काय परिस्थिती युवकांच्या रोजगाराची आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे. मी 4-5 दिवसापूर्वी आमचे सहकारी वीरेंद्र जगताप साहेब यांच्या मतदारसंघामध्ये होतो. आमला विश्वेश्वर म्हणून गाव, त्या गावामध्ये होतो. त्यावेळेला एक म्हातारा 70-75 वर्षाचा एक बाबाजी मला भेटला आणि तो म्हणे, भाऊ तुम्ही काही करा, पण जर तुमचं सरकार जर सत्तेमध्ये आलं तर सर्वात पहिले एक काम करा म्हणे, का आमच्या पोराच्या अकाउंटमध्ये 10-10 लाख रुपये टाका म्हणे. आमच्या पोराच्या अकाउंटमध्ये 10-10 लाख रुपये टाका. मला वाटलं काहीतरी चुकीचं काही बोलतोय का काय असं वाटलं, कारण का 15 लाखाचं आपल्याला सांगितलं होतं 2014मध्ये की विदेशों से काला धन लाएंगे, हर भारतीय के खाते में 15-15 लाख जमा करेंगे वगैरे बोलले होते. परंतु आता ते लोक विसरून गेले आहे 15 लाख. पण हा आमला विश्वास होता बाबाजी म्हणे का भाऊ तुमचं गव्हर्नमेंट आलं तर एक काम करा, का पहिले तुम्ही 10-10 लाख रुपये आमच्या पोराच्या अकाउंटमध्ये टाका. मी त्यांना थोडंसं विचारलं, म्हटलं का, म्हणजे काय विषय काय समजून सांगा थोडा. तर त्याच्यावर ते बाबाजी म्हणाले का साहेब जोपर्यंत तुम्ही ते 10-10 लाख रुपये आमच्या खात्यामध्ये टाकत नाही पोराच्या, तोपर्यंत म्हणे आमच्या पोराचे काही लग्न जुळत नाही म्हणे. आमच्या पोराचे लग्न काही जुळत नाही म्हणे. आणि हा सध्या एक मोठा सामाजिक प्रश्न आपल्या सध्या राज्यामध्ये सुद्धा निर्माण होतोय, हे त्यानिमित्तानं आपण लक्षात घ्या. काही दिवसापूर्वी सोलापूरमध्ये नवरदेवाचा मोर्चा निघाला कलेक्टर ऑफिसवर. 100-200 मुलं नवरदेवाचा ड्रेस घालून घोड्यावर बसून कलेक्टर ऑफिसपर्यंत गेले आणि त्यांची मागणी हे होती की आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहे, आमच्या हातामध्ये डिग्री आहे, आम्ही या ठिकाणी नोकरी करता वन फिरतोय, परंतु आम्हाला नोकरी भेटत नाही, त्यामुळे आमचं लग्नसुद्धा होत नाही. तर हा एक नवीन जो सामाजिक प्रश्न आपल्या भागामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतोय का पोरांचे लग्न जुळत नाही आहे. वास्तविक याच्याकरता कोण जबाबदार आहे ते आपण त्या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. राज्यकर्ते म्हणून राज्यकर्त्यांचं एक ध्येय असलं पाहिजे की जितकी जास्तीत जास्त उद्योग आपल्या महाराष्ट्रामध्ये येतील ते आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु इथं आपल्या राज्यातले वेदांता फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबस सारखे प्रकल्प असेल, हे गुजरातमध्ये चालले गेले आणि ज्या नोकऱ्यांवर आपल्या पोरांचा हक्क होता त्या नोकऱ्या आज गुजरातमध्ये चालल्या गेल्या आणि पोरं इकडं वन फिरतात आहे. ही जी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे, ही परिस्थिती केवळ या शिंदे आणि फडणवीस सरकारच्या माध्यमातून निर्माण झाली आहे, हे त्या निमित्तानं आपण लक्षात घ्या. त्यामुळे माझं सांगणं राहील की अशा पद्धतीनं युवकांवर, शेतकऱ्यांवर अन्याय करणारं हे सरकार आहे. महिला सन्मानाच्या गोष्टी या ठिकाणी करण्यात येतात, परंतु मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे की ज्या वेळेला मणिपूरमध्ये महिलांची नग्नधिंड काढण्यात येत होती, ज्या वेळेला मणिपूरमध्ये महिलांवर बलात्कार होत होते, ज्या वेळेला मणिपूरमध्ये हत्या होत होत्या, ज्या वेळेला मणिपूर जळत होता, त्यावेळेला त्या मणिपूरमध्ये जाऊन मणिपूरचं सांत्वन करण्याचं 10 मिनिटं सुद्धा, थोडा वेळ सुद्धा आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटला नाही. हे त्यानिमित्तानं या देशानं उघड्या डोळ्यानं बघितलेलं आहे. त्या मणिपूरमधली इंटरनेट सेवा वगैरे सर्व बंद करून दिली होती, जेणेकरून मणिपूर कशा पद्धतीनं जळत आहे, मणिपूरमध्ये कशा पद्धतीनं हिंसाचार फोपावतोय, हे सुद्धा या
देशातल्या इतर राज्यामध्ये कळू नये याच्याकरता ही सर्व काळजी त्या निमित्तानं घेण्यात आली होती आणि जळलेला जळताना मणिपूर त्याच पद्धतीनं तसा सोडून देण्यात आला होता. आज या देशाकरता गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या मुली, या देशाकरता सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल मिळवून देणाऱ्या मुली, ज्या मुलींवर या देशात या भारतीय जनता पक्षाचा उत्तर प्रदेशचा खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी लैंगिक अत्याचार केले आणि लैंगिक अत्याचार केल्यानंतर जेव्हा या मुलींनी, या देशाकरता मेडल मिळवणाऱ्या मुलींनी ज्या वेळेला पोलीसमध्ये कंप्लेंट केली, त्याची साधी दखलसुद्धा पोलीसमध्ये घेण्यात आली नाही, साधा गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला नाही. परंतु देशाकरता गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या मुलींचं त्यांची बाजू काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे? 2 महिन्यापर्यंत जंतर मंतर दिल्लीवर आंदोलन चाललं, परंतु त्यांची साधी भेट घ्यायची सुद्धा सवड देशाच्या पंतप्रधानांना भेटली नाही. हा सन्मान जो आहे महिलांचा, हा या मोदी सरकारच्या माध्यमातून आपण बघतोय. त्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो, आता आपण मोठ्या मोठ्या पद्धतीनं ऐकतोय की ये मोदी की गॅरंटी है, ये मोदी की किसानों को गॅरंटी है, ये मोदी की युवाओं की गॅरंटी है, ये मोदी की महिलाओं को गॅरंटी है. मला या निमित्तानं इतकंच सांगावं वाटतं आणि विचारावं वाटतं आपल्या सर्वांना, ह्या ज्या घटना देशामध्ये आपण बघितल्या उघड्या डोळ्यांनी, हीच मोदीची गॅरंटी या देशातल्या युवकांना, या देशातल्या शेतकऱ्यांना आणि या देशातल्या महिलांना होती का? हा माझा प्रश्न आजच्या या सभेच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना त्या निमित्तानं आहे. आज उद्धवजींना आता इथून नागपूरला जायचं आहे, त्यामुळे मी फार जास्त माझं भाषण लांबवणार नाही, परंतु एक मात्र निश्चित या ठिकाणी सांगितलं पाहिजे की 10 वर्षापर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार मान्य तडस साहेब यांना या ठिकाणी आपण खासदार म्हणून निवडून दिलं. खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर वास्तविक पाहता मला या निमित्तानं आपल्याला विचारावंसं वाटतं की या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार मान्य तडस साहेब यांनी या वर्धा लोकसभा मतदारसंघाकरता केलेलं एक महत्वाचं काम तुम्ही मला दाखवून द्या. एक काम फक्त दाखवा, एक काम दाखवा की जे लोक आठवण ठेवतील या वर्धा लोकसभा मतदारसंघातले की हो, आमच्या तडस साहेबांनी 10 वर्षामध्ये हे अतिशय महत्वाचं काम या जिल्ह्यामध्ये केलं आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून, या कामाच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या लोकांच्या जीवनमानामध्ये फरक पडला, जिल्ह्याच्या विकासामध्ये फरक पडला. असं एक काम दाखवा. एक काम या 10 वर्षामध्ये करू शकले नाही. या ठिकाणी 18 स्टॉप होते रेल्वेचे हिंगणघाटला, 18 स्टॉप होते. करोनाच्या काळामध्ये हे रेल्वे बंद झाली, त्याच्यानंतर फक्त 4 स्टॉप जे होते रेल्वेचे ते आता पूर्ववत झाले. 14 स्टॉप अजूनही पूर्ववत या ठिकाणी झाले नाही, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. 14 स्टॉप. तडस साहेब त्यावेळेला बोलले होते की हे स्टॉप जर मी रेल्वेचे या ठिकाणी दिले नाही तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देऊन देईन. अजून सुद्धा ते 18 स्टॉप जे हिंगणघाट रेल्वे स्टेशनला होते त्याच्यातले फक्त 4 स्टॉप आपल्याला भेटले. 14 स्टॉप अजूनपर्यंत आपल्याला भेटायचे. हे आपल्या तडस साहेबाची कर्तबगारी आहे. इथं या ठिकाणी मला विचारावं असं वाटतं की इथं जे काही शहरी भागातले लोक आहेत घरकुलवाले, 2.5 लाखाचं घरकुल पूर्ण करण्याकरता जास्तीत जास्त 6 महिन्यामध्ये किंवा 8 महिन्यामध्ये हे घरकुल पूर्ण व्हायला पाहिजे. परंतु मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की 2.5 लाख रुपयाचं घरकुल पूर्ण करण्याकरता सध्या 5-5 वर्ष झाले ज्या घराला सुरुवात होऊन, परंतु अजूनपर्यंत लोकांचे घरकुल पूर्ण झाले नाही. कारण की केंद्राकडनं येणारा जो निधी आहे तो निधी मान्य तडस साहेब या जिल्ह्यामध्ये आणू शकले नाही. 2.5 लाखाचं घरकुल मंजूर करून देण्याकरता फक्त आणि फक्त 6 ते 8 महिन्यामध्ये, खूप झालं तर 1 वर्षाच्या आतमध्ये हे घर पूर्ण व्हायला पाहिजे. परंतु या जिल्ह्यामधली परिस्थिती अशी आहे की 2.5 लाखाचं घरकुल पूर्ण व्हायला 5-5 वर्ष या ठिकाणी होऊन राहिले, परंतु अजूनपर्यंत ते घरकुल पूर्ण झाले नाही. कारण की दिल्लीवरनं केंद्राचा जो हिस्सा आहे घरकुलचा तो अजूनपर्यंत या ठिकाणी आलेला नाही. ही आपल्या तडस साहेबांची कर्तबगारी आहे. मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की मनात आणलं असतं या जिल्ह्याचा कायापालट करण्याचा तर तडस साहेबांनी काही करू शकले असते. कारण की तडस साहेब भारतीय जनता पक्षाचे खासदार होते आणि 10 वर्ष या देशामध्ये केंद्रामध्ये जे सरकार होतं ते सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. जर तडस साहेब या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार असते, केंद्रामध्ये जर काँग्रेसचं सरकार असतं तर मी तडस साहेबांना दोष दिला नसता.
कारण की तुमच्या विचाराचं सरकार जर केंद्रामध्ये नसेल तर काम करायला अडचणी जातात, हे मी समजू शकतो. मी सुद्धा 12-13 वर्ष सभागृहामध्ये काम केलं, या सर्व गोष्टींचा अनुभव मला आहे. परंतु इथं सुवर्ण संधी आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या लोकांना होती, सुवर्ण संधी होती की खासदार बीजेपीचा आणि 10 वर्ष केंद्रामध्ये सत्तासुद्धा बीजेपीची आणि पंतप्रधानसुद्धा मोदी साहेबांसारखे. त्यामुळं जर विचार केला असता आणि जर मनात काही हे असतं, इच्छाशक्ती असती, तर निश्चित एक मोठं परिवर्तन 10 वर्षामध्ये या देशामध्ये आपल्या वर्धा लोकसभामध्ये ते घडवून आणू शकले असते. परंतु एकही प्रकल्प या 10 वर्षामध्ये आला नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, विमान आहे त्यांना जायचं आहे पटकन जिल्ह्यात. वेळेच्या अभावी कार्यक्रम थांबवावा लागतो. यानंतर उद्धवसाहेब ठाकरे या सभेला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शिवसेना नेते. अमरजी चांगलं बोलतायत आणि नाही ऐका, तुम्ही थांबवा. अरे ऐका ना जरा, ऐका ना. प्लीज अरे ऐका हो, एक मिनिट ऐका हो. तुम्ही मागाशी एक घोषणा दिली, काय होती अमरजींच्या बाबतीत? अमरजी काय नाही काय बोललात? आगे बढो. जरा जोरात ना. तुमचे आशीर्वाद आहेत पूर्ण नक्की. कारण मी थोडंसं वेळेचं भान राखून मला पण थोडं निघावं लागतंय. पण हा माणूस मला अभिमान वाटला, खरंच अभिमान वाटला. अमरजी, तुम्ही ज्या तडफेने बोलतात, अरे असं असतं मर्द पाहिजे ना आपल्याला. मर्द पाहिजे की नुसता शेपट्या घालणारा पाहिजे? नांग्या टाकणारा नकोय, नांग्या ठेचणारा पाहिजे. आणि आजपर्यंत जे झालंय, अरे त्याला बोलू द्या. अरे ऐका बरं, मी 5 मिनिटं बोलतो आणि निघतो. ऐका तुमची सभा. अरे ऐका, 15 मिनिटं बोला, नंतर बरं ठीक आहे, मी एक 5 मिनिटं बोलतो. अरे ऐका ना, बरं 7 मिनिटं बोलतो. अरे नाही, मी बोलतो तुमच्याशी. बरं ऐका. ऐका, थोडा तुमचा हिरमोड होतोय, मला कल्पना आहे. पण जरा थांबा. जरा थांबा. मी एक 10 मिनिटं बोलतो. पण मला सगळ्यांनी एक वचन द्यायचं की माझ्यानंतर अमर पुन्हा बोलतील तेव्हा तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस हलता कामा नये. वचन देताय? हात वर करून द्या पहिलं वचन. मग मी एक 10 मिनिटं बोलतो. आणि अरे तुम्हाला पण तुमचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. काही दिवसांपूर्वी आपले माननीय पंतप्रधान इथे आले होते असं म्हणतात वर्ध्याला. अरे आहे ना, मी तुमच्या सोबतच आहे, तुमचाच आहे मी. वर्ध्याला आले होते आणि एक अभंग म्हणून गेले. कारण चैत्य एकादशी होती. त्याने अभंग म्हटला, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. कोणी त्यांना लिहून दिला होता मला माहिती नाही, पण हा माझा विठ्ठल माझ्या समोर बसलेला आहे, हे त्याचं रूप आहे. आणि मोदीजी याचं रूप बघा आणि हा आनंदात आहे की ते बघा. आणि याचं सुख पहिलं बघा, तुमचं सुख नंतर बघा. आजपर्यंत आम्ही 10 वर्ष तुमच्या सुखासाठी झटलो आणि पदरामध्ये धोंडे पडले. अनिल देशमुखांनी त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली. संजय सिंह जी, आपने भी आपका अनुभव बताया. जे देशामध्ये चाललेले, मी का उभा राहिलो यांच्या विरुद्ध? अरे गद्दारांना 50 खोके मिळाले, मी जर गेलो असतो मला किती मिळाले असते? पण मला ते खोके नकोयत. मला हे माझं वैभव आहे, हे माझं ऐश्वर्य आहे. आणि मोदीजी, तुम्ही किती प्रयत्न केला तरी याच्यावरती तुमचा जीएसटी लागू नाही होऊ शकत. आजपर्यंत तुम्ही अनेक अत्यंत वाईट प्रकाराने राजकारण केलं. आजपर्यंत कधी देशामध्ये असं वातावरण निर्माण नव्हतं झालं जे आज तुम्ही केलेलं आहे.
मी काय धर्माचा प्रचार करायला आलेलो नाही, पण हिंदुत्व हिंदुत्व म्हणून तुम्ही याला म्हणतायत. तुम्ही संपूर्ण जगामध्ये भारत देश आणि हिंदुत्व बदनाम करून टाकलेला आहात. ज्या पद्धतीने तुम्ही एकेकाला तुरुंगात टाकता आहात, अरविंद केजरीवालना टाकलं, हेमंत सोरेनना टाकलं, जगामध्ये देशाची बदनामी झाली. आणि संपूर्ण देशात ही जी एक जुलमशाही चाललेली आहे, संविधान बदलण्याच्या यांची स्वप्न पडलेली आहेत, घटना बदलणार. मग आम्ही काय नुसते नाकर्त्यासारखे बघत बसणार? मी आजपर्यंत कधी वर्धा लोकसभेमध्ये आलो नव्हतो, कारण वर्धा लोकसभा आम्ही कधी लढलोच नव्हतो, मित्रपक्षाला दिली होती. आज मी पुन्हा मित्रपक्षालाच जागा दिली, पण मित्रपक्ष विजयी करण्यासाठी स्वतः या वर्धामध्ये आलेलो आहे. आणि अमरजी, माझ्यानंतर तुम्हाला बोलावंच लागेल, माझ्यानंतर बोलावंच लागेल, कारण यांच्या मनातली यांची जी काही सुखदुःख आहेत ही माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहेत, आणि ती दूर करण्याचं काम तुम्हाला जास्त करायचं आहे. जे मी नेहमी सांगतोय, आम्हाला एक जमाना असं वाटत होतं की देश मजबूत करायला पाहिजे असेल तर देशामध्ये एका पक्षाचं सरकार पाहिजे. पण आता मीच तुम्हाला सांगतोय की देशामध्ये एका पक्षाचं आणि एका व्यक्तीचं सरकार यापुढे येऊ द्यायचं नाही. कारण संमिश्र सरकार जी होती, अटलजीने उत्तम सरकार चालवलं, मनमोहनजीने उत्तम सरकार चालवलं, नरसिंह रावांनी उत्तम सरकार चालवलं, आणि त्याच काळामध्ये देश पुढे गेला. आणि तुम्ही आम्हाला सांगताय घराणेशाही जे काय बोंबलतायत. अहो मोदीजी, घराणेशाहीबद्दल कोणी बोलायचं? ज्याचं काहीतरी घराणं आहे त्यांनी तरी बोलायला पाहिजे. आणि अमित शहा आमच्या घराणेशाहीवरती बोलतायत. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून त्यांनी भाजपाशी युती तोडली. अहो अमित शहाजी, माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं असेल तर ही जनता करेल, तुमच्या आशीर्वादाची मला अजिबात गरज नाहीये. पण मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाही, जे तुम्ही जयशाला तिकडे बसवलं तसं ते अध्यक्षपद नाहीये. त्याच्यासाठी निवडणूक घ्यावी लागते आणि ही जनता ठरवणार आहे. आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. शिवसेनेची गद्दारी झालेली आहे. शिवसेनेचं चिन्ह, नाव मोदी आणि शहानी त्यांचे जे चाकर आहेत, निवडणूक आयोग त्यांच्या माध्यमातून गद्दारानं दिलेलं आहे. मी तुमच्या न्यायालयात आलेलो, मी तुमच्याकडे न्याय मागायला आलेलो आहे. न्याय देणार आहात की नाही तुम्ही मला, ते मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे. याच वर्ध्यामध्ये नरेंद्र मोदी बोलले होते की उद्धव ठाकरेची सेना ही नकली सेना आहे. तुम्ही इकडे जमलायत, किती शिवसैनिक आहात, किती नकली आहेत. हेच ते हात मोदीजी, याच हाताने तुम्हाला दिल्लीचं तख्त दाखवलं होतं, तेच हात आता तुम्हाला दिल्लीच्या तख्तावरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा तुम्ही गैरवापर करता आहात. अरे ठीक आहे, उद्धव ठाकरेंनी म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले, एक तरी विचार सोडलाय की मी तुम्हाला विचारतोय. जो माझ्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही, हे बाळासाहेबांची शिकवण घेऊन मी पुढे चाललेलो आहे. आता तुम्ही जर का म्हणजे ते आडवे येणार असतील तर त्यांना सुद्धा सफा चाट करण्याचं काम सुद्धा, पवित्र काम तुम्हाला करावं लागेल. आणि काल मी एक पत्रकार परिषद घेतली, तुम्हाला माहिती आहे, पाहिलेत? काय विषय होता? जरा मोठ्याने. संजय जी, मैं आपको बताना चाहता हूं, ये राम का नाम लेकर सब जगह पर भगवान के नाम पे दे दे बाबा करके घूम रहे, वोट दे दो, भगवान के नाम पे दे दो. अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो, आम्ही सुद्धा बजरंगबली की जय बोलतो. पण ज्या पद्धतीने मोदीजींनी कर्नाटकात प्रचार केला, ज्या पद्धतीने अमित शहानी मध्य प्रदेशमध्ये प्रचार केला, तसा प्रचार आम्ही केलेला नाही. आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती मत मागत असतो. आणि काल यांचा जो महाराष्ट्र द्वेष आहे, अरे ठीक आहे, तुम्ही उद्धव ठाकरेंना संपवायला निघालात, तुम्ही शरद पवारांना संपवायला निघालात, पण तुम्ही आमच्या दैवतांना सुद्धा त्यांची नावं पुसायला निघालात. माझ्या त्या प्रचार गीतामधलं, मशाल गीतामधलं जय भवानी हा शब्द जो आहे, जय भवानी जय शिवाजी, ही घोषणा आमची आहे.
तुम्हाला माझ्या भवानी मातेबद्दल एवढा आकस? आणि हे संपूर्णपणे महाराष्ट्र द्वेष्ट सरकार केंद्रातून आपल्याला आता खाली खेचावंच लागेल. मोदी सगळीकडे फिरतायत, अमित शहा सगळीकडे फिरतायत, सगळीकडे जय श्रीरामचा नारा देत आहेत. बरोबर आहे, कारण त्यांचं आता कसं चाललंय, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा, हे त्यांचं चाललेलं आहे. गावी चालले. माझ्या महाराष्ट्रामधले येणारे आणि असणारे उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन गेलात. माझ्या विदर्भामध्ये बेकारी वाढते, शेतकऱ्यांच्या घरामध्ये. म्हणजे मला तर आश्चर्य वाटते की अनेक वेळा मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो तेव्हा शेतकरी मला विचारतो की उद्धवजी आमच्या घरामध्ये खायला दाणा नाहीये. मग मोदीजी तुमची अवस्था अशी झालेली आहे, दिला नाही दाणा पण मला बाजीराव म्हणा, मला बाजीराव म्हणा. अरे काय तुमची कुवत, 10 वर्ष तिकडे बसला आहात. विदर्भाचे पालक म्हणून तुमचे इथले सगळे नेते, पलीकडचे गडकरीजी 10 वर्ष केंद्रात बसलेत, पण एक तरी उद्योग या केंद्र सरकारने माझ्या विदर्भामध्ये आणला का हे तुम्ही त्यांना विचारा. आणि मी तुम्हाला विचारतो, एक तरी उद्योग आणला? सगळे उद्योग गुजरातला, सगळे उद्योग गुजरातला. मग उद्योग गुजरातला घेऊन जात असाल तर मोदीजी आता वेळ आली, तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा, परत जा. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो की या वेळेला कोणत्याही परिस्थितीत अमर काळे इथून निवडून आलेच पाहिजेत. निर्धार तुम्ही केला पाहिजे. आणि विजयाच्या मेळाव्याला मी पुन्हा येणार आहेच. म्हणजे मी आता पुन्हा येईन बोलत नाही, कारण असे बोलणारे जाताना अख्खे जातात, येताना पाय होऊन येतात. पण तुमच्या विजयाच्या मिरवणुकीला मी आल्याशिवाय राहणार नाही. आणि अमरजी, मी तुम्हाला परत विनंती करतोय, प्लीज तुम्ही तुमचं भाषण कंटिन्यू करा. माझ्या पूर्ण शुभेच्छा. आणि इथे शिवसैनिक किती आलेत? बस प्रत्येकाने इमाने इतबारे अमरजींचं काम केलंच पाहिजे. आणि अमरजी आपला माणूस आहे, याला विजयी केल्याशिवाय आता शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, ही शपथ घ्या. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. पण मला तुम्ही वचन दिलेत, अमरजींचं भाषण होईपर्यंत इथून कोणी हलणार नाही. त्याच्याप्रमाणे इथे सगळेजण मला थांबलेले दिसले पाहिजेत. कारण असं म्हणा, हा माझा तुम्हाला आदेश आहे, शिवसैनिकांना आदेश आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही बसा, तुम्ही बोला, प्लीज बोला. आता अमर बाबूला विनंती करतो की त्यांनी त्यांचा राहिलेला मनोगत उद्धवजीच्या आदेशाप्रमाणे पूर्ण करावा. श्री अमर बाबू काळे. श्री अमर बाबू काळे. तळस साहेबांचा विषय आपला चालू होता. आणि ज्या मुलींनी या देशाकरता गोल्ड मेडल मिळवून दिले, त्या मुलींवर ज्या वेळेला लैंगिक अत्याचार या देशातले खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी केले होते, त्यावेळेला 2 महिन्यापर्यंत ते आंदोलन करत होत्या जंतर मंतरवर. पण या देशाच्या पंतप्रधानांना तिथे जायची वेळ भेटली नाही. मला या निमित्तानं फक्त इतकंच सांगावंसं वाटतं की रामदास तळस साहेब हे अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदचे सन्माननीय अध्यक्ष आहे. मला या निमित्तानं तळस साहेबांना इतकं विचारावं असं वाटतं की तुम्ही कुस्तीगीर परिषदचे अध्यक्ष असताना आणि त्या मुलीसुद्धा ज्यांनी आपल्या देशाकरता गोल्ड मेडल मिळवून दिले, त्यासुद्धा कुस्तीगीर असताना त्या कुस्तीगीर मुलींची कोणती दखल आपल्या कुस्तीगीर परिषदेच्या तळस साहेबांनी घेतली, हा प्रश्न मला त्या निमित्तानं तळस साहेबांना विचारावं असं वाटतं. आज या ठिकाणी उद्धवजींचं भाषण झाल्यानंतर पुन्हा फार जास्त भाषण लांबवणं हे संयुक्तिक नाही. परंतु आता ज्या पद्धतीनं उद्धवजींनी सांगितलं की फक्त रामाच्या नावावर मत मागण्याचा उद्योग आज देशामध्ये चालू आहे,
मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगावंसं वाटतंय की ज्या भारतीय जनता पक्षाने जय श्रीरामचा नारा देऊन या देशामध्ये राजकारण केलं, दोन खासदार असलेला हा पक्ष हा आज देशामध्ये पूर्ण बहुमतानं सत्तेवर आहे, तो केवळ आणि केवळ जय श्रीरामचा नारा देऊन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगावंसं वाटतं की जय श्रीरामचा नारा द्यायचा किंवा जय श्रीरामचं नाव घ्यायचं या लोकांना नैतिक अधिकार नाही, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण की राम हा प्रभू श्रीराम हे एकवचनी होते आणि प्रभू श्रीराम हे 14 वर्ष वनवासात गेले. ते केवळ आणि केवळ राजा दशरथाने जो कैकेयीला शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करण्याकरता प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवासात गेले होते. आपल्या वडिलांनी दिलेला शब्द हा खाली पडू नये याच्याकरता प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवासात गेले होते. परंतु मला या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे की जे लोक भारतीय जनता पक्षाचे जय श्रीरामचं नाव घेतात, प्रभू श्रीरामाचं नाव घेतात, यांना प्रभू श्रीरामाचं नाव घ्यायचा नैतिक अधिकारच नाही. याचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्या सर्वांना माहीत असेल की 8 महिन्यापूर्वी या समृद्धी एक्सप्रेसवेवर ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये 25 लोक हे जळून कोळसा झाले. त्याच्यातले 14 लोक हे वर्धा जिल्ह्यातले होते, 11 बाहेरचे होते. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी सकाळी या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी अपघातस्थळी पोहोचले आणि अपघात स्थळावरनं त्यांनी घोषणा केली की या अपघातामध्ये मरण पावलेले जे कोणते लोक असेल त्यांच्या कुटुंबाला 25-25 लाख रुपयाची मदत आम्ही देऊ. आज 8 महिने पूर्ण झाले, परंतु अपघातामध्ये मरण पावलेल्या एकाही कुटुंबाला 25 लाख रुपयाची मदत भारतीय जनता पक्षाने अजूनपर्यंत दिलेली नाही, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिलेली नाही. त्यामुळं जे लोक प्रभू श्रीरामाचं नाव घेतात फक्त राजकारणापुरता रामाच्या नावाचा वापर करतात, परंतु दिलेला शब्द पाळत नाही, त्यांना रामाचं नाव घेण्याचा सुद्धा नैतिक अधिकार नाही. आणि निर्लज्जपणा एवढा आहे की ज्या दिवशी हा अपघात घडला त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये अनेक घरामध्ये चुला पेटल्या नाही, अनेक लोक त्या दिवशी जेवले नाही. परंतु त्याच दिवशी ज्या दिवशी 25 जणांचा जीव या अपघातामध्ये गेला त्या दिवशी महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा शपथविधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला होता आणि त्या मंत्रिमंडळ शपथविधीमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून आणि बाकी 8 लोकांना कॅबिनेट मंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ दिली होती. ज्या दिवशी हा 25 जणांचा ॲक्सिडेंट झाला, ज्या दिवशी 25 लोक मरण पावले होते, संपूर्ण महाराष्ट्र शोककळेमध्ये होता. त्या दिवशी 9 लोकांचा शपथविधी हा महाराष्ट्रामध्ये झालेला आपण त्या निमित्तानं पाहिलं. याच्यावरनं हे एक उदाहरण आहे की कशा पद्धतीचा निर्लज्ज सरपणे हे लोक सरकार त्या निमित्तानं चालवतात आहे, हे त्या निमित्तानं आपल्या लक्षात येईल. मला या निमित्तानं फक्त इतकं सांगावंसं वाटतं की आता ही लढाई ही देशाचं अस्तित्व राखण्याकरता आहे, देशाच्या पुढच्या भवितव्याकरता आहे. आणि जे लोक डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान बदलवण्याची भाषा करतात, मला या निमित्तानं आपल्याला फक्त इतकीच आपलं सर्वांना आव्हान करावं असं वाटतंय की ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, ज्या संविधानाच्या भरोशावर हा देश अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे, ते संविधान या देशातून बदलवण्याची भाषा जर कोणी करत असेल तर त्या लोकांना सुद्धा या देशातून उकळून फेकण्याचा संकल्प आजच्या या सभेच्या माध्यमातून आपण करूया आणि या देशामध्ये पुन्हा अतिशय सर्वधर्म समभावाचं आणि सर्वांचा सन्मान करणारं सरकार त्या निमित्तानं आणूया, हा संकल्प आज या सभेच्या निमित्तानं आपण करूया. आज पुन्हा आपण इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. आणि 26 तारखेचं जे मतदान आहे त्या दिवशी तुतारी वाजवणारा माणूस हे जे आमचं चिन्ह आहे त्या चिन्हावर आपण आशीर्वाद रूपी त्या निमित्तानं मतदान करून आम्हाला आशीर्वाद द्यावा इतकी नम्र विनंती या ठिकाणी करतो. पुन्हा आपल्या सर्व लोकांचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद. माननीय माजी खासदार हॅलो नरेंद्रजी